ज्ञानदेव तुकाराम. 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 राम ज्ञानदेव तुकाराम. 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 नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण सेवे लागी सेवक झालो.
तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरे न करावा अव्हेर पुंडलिक वरदा हरविठ श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीद्वारा आयोजित तथा वेदांत सत्संग समितीद्वारा नियोजित ही अष्टादशहाची ज्ञानपरंपरा ऋषिकेशस्थ कैलास आश्रमापासून महामंडलेश्वर स्वामी विद्यानंद गिरिजी महाराजांपासून चालत आलेली ही अष्टादशहाची ज्ञानपरंपरा या दीपावलीच्या शुभपर्वामध्ये दिवाळी म्हणजे आनंद ज्ञान तर या साधकांच्या अंतःकरणामध्ये अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे असा हा ज्ञानदिवा अखंड अविरत नित्य निरंतर तेवत राहावा याकरता या दिवाळीच्या शुभमुहूर्तावर प्रतिवर्षीप्रमाणे चालत असलेला हा अष्टादशाह तर चिंतनाकरता जो ग्रंथ निवडलेला आहे जगद्गुरू तुकोबारा यांची गाथा ती वारकरी संप्रदायाचे जे काही जीवन मंदिर आहे या मंदिरावरती कलशाच्या स्थानी विराजमान असणारे बहिणाबाईंनी वर्णन केलेलं आहे. निरूपण केले ओजा बहिणी फडकती ध्वजा भजन तुका झाला असे कळस भजन करा सावकाश अशा कलशस्थानी विराजमान असणारे ही गाथा की ज्या कलशाच्या दर्शनामध्ये जसं लोके तरी अध्यायसे दुरुनी कळस दिसे भेटीची हात वसे देवतेची ती तशी ही गाथा असं महाभारताविषयी म्हटलं जातं. भारतो पंचमो वेदहा त्याप्रमाणे ही गाथा म्हणजे चहू वेदांचे केलेसे विवरण अर्थही गहन करून या की ज्या वेदाचं सायणाचार्याने व्याख्या करताना धर्म ब्रह्म प्रतिपादकम वाक्यम वेदहा अशी वेदाची व्याख्या केली. अशा प्रकारे मनुष्य जीवनाचा सर्वांगीण विकास म्हणजे तो भावनेचा असो आचार विचार आणि भावना या सर्वांगानं परिपुष्ट करणारे विचार जे आहेत तर ते गाथेमध्ये आहेत. आणि अशा या गाथेचं जर आपण अनुसरण केलं तर जसं तुकोबाराय कलशस्थानी विराजमान आहेत त्याचप्रमाणे आपलंही जीवन एक ना एक दिवस कलशस्थानी विराजमान झाल्याशिवाय राहणार नाही. किंवा जी जीवनाची सा काष्ठा सा परागती ही जी अंतिम स्थिती आहे त्याच्यापेक्षा जीवनामध्ये प्राप्तव्य काही नाही कर्तव्य काही नाही अशा प्रकारची स्थिती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. तर आपल्या चिंतनाकरता अभंग क्रमांक कोणता आहे? करुणी राहो जरी आत्माचे प्रमाण निश्चळ नव्हे मन काय करू जीवेल या विना कशाचे ढेकर शब्दांचे प्रकार शब्दाची ते बरोबर वाचते ना. पुरेपुरे आता तुमचे ब्रह्मज्ञान आम्हासी चरण न सोडवे विरोधे विरोध वाढे पुटता पुढती वासनेचे हाती गृहवास सांडी मांडी अंगी वसे पाप पुण्य पाप बंधन संकल्प याची नावे तुका म्हणे नाही मुक्तता मोकळी ऐसा कोण बळी निरसे देह. देवा खरोखर आत्मज्ञान जे आहे आत्मलाभान्न परमलाभम अशा प्रकारची खऱ्या अर्थानं स्थिती आहे. परंतु नाही का तर अधिकार पाहिजे. जे सायास्य स्तन्य सेवी ते पक्वान्य केवी जेवी. देवा मान्य आहे ज्ञान श्रेष्ठ आहे परंतु ज्ञान आम्हाला झेपत नाही म्हणून तुकोबाराय देवाकडे करुणा मागतात असा अभंगाचा विषय आहे. करुणी राहो जरी आत्माची प्रमाण आत्मा नित्य आहे शुद्ध बुद्ध मुक्त आहे असा निश्चय करून राहू परंतु त्या निश्चयावरती बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूपी भावना आपण अशी जी निष्ठा व्हायला पाहिजे त्या ठिकाणी माझी निष्ठा होत नाही देवा. याला काय करावं? कारण केवळ वरवर
मी झालो असं म्हणून काही पत्रात पडणार नाही. झालो ऐसे म्हणे तो काहीच नव्हे, नाही का. जो यस्या मतम तस्य मतम मतम यस्य न वेदसहा, जो म्हणतो जाणलं त्यानं काहीच जाणलं नाही. त्यामुळे केवळ आव आणून टिकत नसतो. आव किती दिवस आणणार, कधी ना कधी पितळ उडं पडणारच की. त्यामुळं आव आणून देवा काही होत नाही. त्यापेक्षा आपण जिथं आहो तिथं आपण तो अधिकार आपला मान्य करावा आणि तिथपासून पुढे चालायला प्रारंभ करावा. म्हणून देवा माझं मन त्या आत्मज्ञानाच्या ठिकाणी स्थिर राहत नाही. कारण जेविले आवन दृष्टांत देऊन सांगतात तुकोबर आहे देवालाच की देवा जेवल्या वाचून अहो ढेकर नुसता देण्यात काय अर्थ आहे का. नुसता ढेकर तिला दाखवण्यापुरता जेवलो पोट भरलं पण भुका मरशील ना. त्यामुळं जेवल्या वाचून ढेकर देण्यात काही अर्थ नाही. त्याप्रमाणे केवळ बोलाचाची भात बोलाचीची कढी असं करून काय उपयोग होणार आहे का, नाही. त्यापेक्षा आपण जिथं आहो तो आपला अधिकार मान्य करून तिथपासून पुढे आपण चालायला प्रारंभ केला पाहिजे. देवा श्रेष्ठ ब्रह्मज्ञाने मान्य आहे सगळ्या गोष्टी, नाही का. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ जगात काहीच नाही आहे. आत्मलाभ हा सारेखे गोमटे काहीच नाही देखे, हा निश्चय माझा, परंतु मला झेपत नाही ना. म्हणून तुमचे ब्रह्मज्ञान पुरे. आम्हाला तर असं वाटतं ह्या सगुण चरणाचीच आश्रय करावा, जेणेकरून आम्हाला तिथपर्यंत आम्ही एक ना एक दिवस पोहोचू. आणि विरोध पुढे हा विरोध जो आहे तर विरोधानं विरोध हा वारंवार पुढे हा वाढतच जातो असतो. तर स्वार्थाकरता विरोधाने विरोध पुन्हा वाढतच जातो. आणि म्हणून अंतकाळी जशी वासना असते त्याप्रमाणे आपल्याला जन्म घ्यावा लागतो. वासनेच्या हातामध्ये गर्भवास आहे. म्हणून आत्तापर्यंत देवा हे जे काही सांगणं म्हणजे स्वीकार करणं विधी निषेध जे आहेत यांच्यामध्ये पडलं तर काय होतं, सांडी मांडी अंगी पाप पुण्य पाप वसे. काही करायचं म्हटलं तर पुण्य उत्पन्न होतं, काही त्यागायचं म्हटलं पाप जे आहे हे विधी निषेधामध्ये पापुण्य उत्पन्न होतात. त्यामुळे देवा माझी चित्तशुद्धी कशी होणार रे. म्हणून देहादिकांना मी श्रीपुत्रादिकांना माझं समजणं असं जे बंधन आहे, बंधन संकल्प याची नावे. या अनात्म पदार्थांविषयी संकल्प करणं यालाच बंधन असं म्हणतात. तुका म्हणे नाही मुक्तता मोकळी. सारांश याचा असा आहे, मुक्त होणं ही गोष्ट काही सोपी नाही. ही गोष्ट केव्हा प्राप्त होते, कारण आयसा कोण बळी निरस्य दे. असा कोण बलवान आहे की जो देहाचा निरस करेल. देहाच्या निरासे पाविजे या ठाया माझे आयुष्य काया जवळ नव्हे, नाही का. पाचासहित लयातीत झाली हो. अशा प्रकारे ज्यावेळेस आपण निरखित गेली आहे, पाहे तव तन्मय झाली आहे, असा ज्यांनी देहाचा निराश केला तेच या स्थितीला पोहोचतात. परंतु देवा आमची एवढी योग्यता नाही. त्यामुळे आम्ही मात्र सगुण भक्तीचाच आश्रय करतो आहे असं देवाला आत्मनिवेदन केलेलं आहे. देवा तुमची स्तुती करावी, तुमचं गुणगान वर्णन करावं आमचा एवढाही पण अधिकार नाही. तुमची स्तुती योग्य कोठे माझी वाणी, मस्तक चरणी ठेवीत असे. भक्ती भाग्य तरी नेदी तुळशीदळ, जोडणे अंजळ उभा असे. कैचे भाग्य ऐसे पावीचे सन्निधी, नेने पाळू विधी करुणा भाकी. संतांचे शेवटी उच्चिष्ठाचे आस करून यावास पाहत असे. करी इच्छा मज म्हणोता आपुले, एखाद्या बोले निमित्ताच्या. तुका म्हणे शरण आलो हे साधन, करीतो चिंतन रात्रंदिवस. तर देवा तुमची स्तुती करण्यायुक्त तुम्ही एवढे मोठे ब्रह्मांडाचे धनी मालक असे असणारे परमात्मा, तुमचे स्तुती करण्यायोग्य माझ्याकडे काही वाणी नाही, शब्द नाही, म्हणून माझ्याकडे काही नाही. मग माझ्याकडे फक्त एकच आहे, 2 हस्तक आणि 1 मस्तक. याच्या व्यतिरिक्त तुमचं वर्णन करण्यासाठी माझ्याकडे काहीच नाही. मी शब्द दरिद्र्य असं आहे. आणि माझ्याकडे तुमच्याकडे भक्तीचं भाग्य आहे तुकोबार आहे असं तुम्ही म्हणाल, परंतु मी तुम्हाला साधं तुळशीदळ देखील अर्पण केलं नाही. फुकटचं असणारं तुळशीदळ, भावे तुळशीदळ, पाणी दोड आहात, हे सुद्धा तुम्हाला अर्पण केलं नाही. तर काय आमची सेवा. फक्त देवा एकच आहे, जोडून अंजळ उभा असे. अंजुळी कर जोडून तुमच्या पुढे मी उभा आहे. कशा प्रकारचं कैचे भाग्य ऐसे पाविजे सन्निधी. असं जे भाग्य आहे देवा, एवढं भाग्य तरी माझ्याकडे कुठे आहे की जेणेकरून तुमची सन्निधी पाविजे, तुमच्याजवळ मी येऊ शकेन. कारण का तर नेने पाळू विधी करुणा भाकी. वेदाचं नाही का, वेदाने सांगितलं इदम करू इदम मा करू, अशा ज्या काही वेदाच्या आज्ञा आहेत, ह्या वेदाच्या आज्ञा आम्हाला काहीच माहिती नाही. त्यामुळं आम्हाला ते कसं पार पाडता येईल. फक्त आमच्याकडे एकच साधन आहे, मी मूढ पापी कसाही असला पण तरी देखील तुमची मात्र करुणा भाकत आहे.
संतांचे शेवटी उच्चिष्टाची आस आणि संतांच्या उच्चिष्टाची आस इच्छा करून मी फक्त देवा तुमची वास पाहत आहे. करी इच्छा मज म्हणत आपुले. तर हे देवा कोणत्या तरी निमित्तानं मला आपुले म्हणत मला देवा तुम्ही आपलं म्हणा. एखाद्या निमित्ताच्या बोलानं मला तुम्ही आपलं म्हणावं एवढीच माझी इच्छा आहे. दुसरी माझी काही इच्छा नाही. म्हणून देवा मी तुम्हाला शरण आलेलो आहे आणि रात्रंदिवस चिंतन करतो. हेच साधन करतो आहे. रात्रंदिवस रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत हे. अशा प्रकारची साधना मी अखंड करतो आहे. बाकी मला काही माहिती नाही. विधी निषेध शास्त्र काय आहे हे काही कळत नाही. किंवा माझ्याकडे काही तुमची स्तुती करावी गुणगान करावं असाही माझ्याकडे काही अधिकार नाही. त्याचप्रमाणे देवा सर्व विषय आम्ही ह्याची केली जोडी. स्वामीची साधिली चरणसेवा. पाहिलेची नाही मागे परतून जिंकला तो क्षणोक्षणी काळ. नाही पडव दिला विचाराचा गोवा. नाही पोटी हेवा येऊ दिला. केली लागवेगे अवघी तातडी भावना ते कुडी दुराविली. कोठे मग ऐसे होते सावकाश जळो तयास व्यवहाराची. तुका म्हणे लाभ घेतला पालवी आता नाही गोवी कासयाची. तर आता आपण जे परमार्थामध्ये येऊन जे काही प्राप्त केलं तर तो अनुभव जगद्गुरू तुकोबाराय आपल्याला सांगतायत की आपल्यालाही कळावं आपण कशा प्रकारे परमार्थ साधावा. देवा स्वामी आम्ही काय केलं म्हणतात की स्वामीची चरणसेवा साधिली. स्वामीची म्हणजे पांडुरंगरायाची चरणसेवा आम्ही साध्य करून घेतली आणि त्यामुळेच आमच्या दृष्टीनं सर्वाविषयी आम्ही हीची जोडी केली. हीच आम्ही प्राप्ती करून घेतली की भगवान परमात्म्याची चरणसेवा आम्हाला प्राप्त झाली. आणि ती सेवा प्राप्त करून घेत असताना ती सहजासहजी प्राप्त होते का? त्यासाठी अट्टहास सायास करावा लागतो नाही का? काय काय सायास केला तो कोवराय सांगतात. पाहिलेची नाही मागे परतून. आम्ही एकदा परमार्थाला समर्पित झालो आणि समर्पित झाल्यानंतर आता आपुलेने हाते लावूनी मागोते पाहू नये नाही का? संसारा आगे आपुलिया हाते लावूनी मागोते पाहू नये. एकदा आम्ही परमार्थात पडल्यानंतर मागे काय झालं याचा मागे काही एक विचार केला नाही. नाही बाबा म्हणत असतात काय कड्यावरचे दोर तुटलेले आहे आता लढा नाही तर मरा. अशा प्रकारे मागचा काही एक विचार न करता आम्ही परमार्थ करत राहिलो. संसाराकडे परतून देखील पाहिलं नाही आणि हा संसाराचं काही हो त्याचा विचारच केला नाही. नाही पोटी हेवा येऊ दिला आणि संसाराविषयी आसक्ती जी आहे त्या आसक्तीचा इच्छा जी आहे ती मध्यंतर येऊन दिली नाही. आणि क्षणभर देखील आम्ही काळ जो आहे हा खर्च केला नाही. जिंकला तो क्षणो पाहिलेची नाही मागे परतोनी. जिंकला तो क्षणोक्षणी काळ. क्षणोक्षणाला नाही का? तर हा हरिचिंतना वाचून आम्ही काळ घातला. हरिभजनाविना तू काळ घालवू नको रे नाही का? असं अभंग आहे ना. दोरीच्या सापा भिवूनी भया. हरिभजनाविना तो काळ गोड अभंग आहे. तर निर्धारानं असा काळाला आम्ही जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय. अशा काळाला आम्ही जिंकलं नाही का? तुका देवासाठी घेऊन जोग अवघाची भोग तेजी याला नाही का? जोग महाराजांचं वर्णन ना आपल्या. देवासाठी घेऊन जोग अवघाची भोग तेजी याला. जिंकून या काळा वरी गेले भूमंडळा. असं काळाला आम्ही जिंकलं. अर्थात हा काळ अखंड भगवत चिंतनामध्ये व्यतीत केला. संसाराकडे कसे परतून देखील पाहिलेचे नाही. पडो नाही दिला विचाराचा गोवा. आणि मध्यंतरी नाही का अनेक बुद्धीचे रंग क्षणोक्षणा पालटते रंग नाही का? जरी परमार्थाला आपण प्रवृत्त झालो तरी पण काही वेळेला माघारी फिरतात. बरेचसे उदाहरणं दिसतात. त्यामुळे आम्ही प्रत्येक क्षणात घडी घडीने साधावी. त्रिगुणांची गोवी उगवोनी. अशा प्रकारे आम्ही मध्ये विचाराची गुंतागुंत हरिभजना वाचून हरिव्यतिरिक्त दुसऱ्या विचाराचा मध्ये अडथळा गोवा गुंथडा येऊ दिला नाही. आणि त्याचप्रमाणे पोटी हेवा येऊ दिला नाही. पोटी संसाराविषयी हव्यास निर्माण होऊ दिला नाही. अतो अन्यत अर्थम. परमात्मा व्यतिरिक्त सर्व काही हे कसं आहे खोटं आहे ना?
तर परमात्मा व्यतिरिक्त जे जे काही असेल हे सगळं खोटं आहे. आम्ही असा दृढ मानसी फलकटतो संसार येथे सार भगवंत असा आम्ही निश्चय केला आणि खोट्या असणाऱ्या संसाराला घेऊन आम्ही काय करणार. त्यामुळे त्या संसाराविषयी अंतकरणामध्ये इच्छा हेवा इच्छा आकांक्षा येऊ दिली नाही. तर त्याचप्रमाणे केली लागवेगी अवघी तातडी. आम्ही हरिचिंतनामध्ये तातडी केली. तातडी ते करा हरिगुण गाय. हरिगुणासाठी तातडी कर. झडझडोनी वहिला निग ये भक्तीचे वाटे लाग ज्या पावसी अव्यंग निजधाम माझे. अशा प्रकारे आम्ही तातडी केली. परमार्थात लागण्याकरता तातडी करायचे आणि लागल्यानंतर मात्र धीर तो कारण साह्य होतो नारायण. हरे त्या ठिकाणी धारण करून परमार्थ हळूहळू तो शेवटाला नेला पाहिजे. भावनात एकुडी दुराविली आणि मनातील ज्या काही वाईट वासना असतील दुष्ट वासना असतील ह्या काढून टाकल्या. त्यासाठी देवालाही आम्ही प्रार्थना केली. दुर्बुद्धी ते म्हणा कदा नुपजो नारायणा आता मजाईसे करी तुझे पाय चित्ती धरी. त्याचप्रमाणे या संसाराच्या आशेला आता मात्र आग लागो. जळो तया आस व्यवहाराच्या आशेला आग लागो. कारण असा जो हरिभजन जे आहे या हरिमग कोठे ऐसे होते सावकाश. असं जी काही स्थिती आहे अखंड हरिभजन जे आहे मनुष्य देहा वाचून सावकाश ऐसे कुठे होते. अशा प्रकारची स्थिती असं कुठं होईल का मनुष्य देहा वाचून. कारण ही योग्यता जी आहे केवळ फक्त मनुष्य देहामध्येच आहे. मनुष्यदेहीचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिधला असे. ही योग्यता फक्त मनुष्य देहामध्येच आहे आणि त्याचा आम्ही पुरेपूर उपयोग करून घेतला आणि त्या व्यवहाराची आस जोडो. त्या व्यवहाराच्या संसाराच्या आशेला आग लागो. त्याचा आम्ही काही एक विचार करून केला नाही आणि अशा या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर आम्ही लाभ पालवी घेतला. आमच्या पालवी म्हणजे आमच्या पदरी पाडून घेतला अर्थात प्राप्त करून घेतला. आणि मग असा पांडुरंग परमात्म्याच्या सेवेचा लाभ पदरात पाडून घेतल्यानंतर आता आम्हाला मात्र आता नाही गोवी कासयाचे. आता कशाचंही बंधन आम्हाला राहिलेलं नाही. आशा मोह काम क्रोध लोभ मोह अज्ञान सगळ्या बंधनातून आम्ही परमात्म्याच्या सेवेनं मुक्त झालो. आता बरे झाले माझे मज कळो आले. खोटा हा संसार मज पायी द्यावी थार. हा संसार खोटा आहे आणि मला तुझ्या चरणाजवळ थार नाम आश्रय देवा पांडुरंगा. आता त्याकरता मी तुझी कशी सेवा करणार. ते सेवेचंही स्वरूप तुकोबराय सांगतात. येणे मुखे तुझे वर्णी गुणनाम तेची मद प्रेम देई देवा. डोळे भरून या पाहिन तुझे मुख तेची मद सुख देई देवा. कान भरून या ऐकेण तुझी कीर्ती ते मद विश्रांती देई देवा. वाहेरंगे टाळी नाचेन उदास हे देय हातास पाया सुख. तुका म्हणे माझा सकळ देह भाव अनेक नको ठाव चिंतू यासे. देवा या मुखानं मी तुझं गुणांचं वर्णन करीन नामाचं वर्णन करीन. परंतु याकरता काय पाहिजे तरी प्रेम सुये प्रेम दे मला. असं प्रेम मला दे जेणेकरून कारण ज्याच्याविषयी प्रेम असेल तर कसंही असलं नाही का. बाबा म्हणत असतात विष्ठा जरी लेकराचे असले तर ते विष्ठा म्हणत नाहीत ते काय म्हणतात हळदीचा उंडा आहे. तसं त्याकरता परमात्म्याविषयी नामरूपाविषयी वर्णन करायचं असेल तर मला त्याच्याविषयी प्रेम दे. त्याकरता प्रेम अंतकरणात निर्माण झालं तर डोळे भरून या पाहिणं तुझे मुख. डोळे भरून तुझ्या मुखाचं दर्शन करेन आणि त्यातच मला खऱ्या अर्थानं सुख होणार आहे. कान भरून या कान भरून म्हणजे भरपूर इच्छा तृप्ती होईपर्यंत कीर्ती ऐकेल आणि त्यानंच मला खऱ्या अर्थानं समाधान होणार आहे. असं समाधान मला दे. त्याच वाहेरंगे टाळी नाचेन उदास हे देई हातास पाया सुख. कान भरून ऐकेन तुझी कीर्ती त्यानं मला विश्रांती प्राप्त होणार. ती विश्रांती मला दे. वाहेरंगे टाळी मी काय करेल रंगी तुझ्या रंगामध्ये टाळी वाहे अर्थात त्या भगवत नामचिंतनामध्ये टाळी वाजवेन आणि नाचेन उदास. उदास होऊन मी नाचेन नाही का. नृत्यंती लोक बाह्य मदभक्तियुक्तो भुवनम पुनाते. असे ज्या भगवंताच्या रंगामध्ये रंगतात त्या संपूर्ण त्रिभुवनाला पुनीत करत असतात. तर नाचेन उदास
किंवा गायनाचे उडे आपुल्या छंदे मनाच्या आनंदे आवडीने असं उदास होऊन असेल हे दे हातास पाया सुख असं जे हाताला आणि पायाला सुख यानंच होणार आहे असं सुख मला दे. आणि माझा तुकोबराय म्हणतात की या देहादी पदार्थाविरुद्ध सगळा जो अभिमान जो आहे मी तुला समर्पित केलेला आहे आणि या अनेक नको ठाव चिंतूयासी. याकरता माझ्या देहेंद्रियांना तुझ्या वाचून दुसरा कोणता आश्रय देण्याचा तू विचार आणू देऊ नको. हे अशा प्रकारचं जे सुख आहे ते सुख तूच मला दे, माझ्यावर कृपा कर आणि असं सुख तू मला दे. कारण देवा तू माझा मायबाप, मला दुसरं काय तुझ्या वाचून काय ठाव जाणत आहो आम्ही? काही जाणत नाही देवा. तूच एक आम्हाला आधार आहे, आश्रय आहे. तू माझा मायबाप सकळ वित्त गोत, तूची माझे हित करिता देवा. तूची माझा देवा, तूची माझा जीव, तूची माझा भाव पांडुरंगा. तू माझा आचार, तू माझा विचार, तूची सर्वहार चालविशी. सर्व भावे मज तू होसी प्रमाण, आईशी तुझी आन वाहत असे. तुका म्हणे तुझा विकला जीव भाव, कडेल तो उपाव करी आता. तू माझा मायबाप आहे. म्हणजे सगळं जेवढं काय म्हणून आहे ना हे सगळं देवा तूच काय. वित्त गोत जाती संबंध जे आहे, वित्त गोत म्हणजे गोत्र, हे तूच सगळं माझं काय आहे. आणि खऱ्या अर्थानं हित करणारा जो आहे देवा तूच आहे. तूच माझं खऱ्या अर्थानं कल्याण करणारा आहे. बाकीचे हित करणारे नाहीत, कारण त्यांना कल्याण कशामध्ये आहे हेच कळत नाही है ना. कल्याण करणारे एक श्रीगुरू आहेत, ईश्वर आहे. दोनच व्यक्ती, दोनच जे आहेत हे आपलं खऱ्या अर्थानं कल्याण. श्रुतिमाता मातृपितृ काय म्हणते भाष्यामध्ये की शेकडो पटीनं मातापित्यांपेक्षा शेकडो पटीनं कल्याण साधणारी अशी ही श्रुतिमाता आहे. तर तूच माझ्या हित करिता देवा, तूच माझा देव, तूच माझा जीव देवा पांडुरंगा. तूच माझ्या खऱ्या अर्थानं देव आहे, तूच माझा प्राण आहे. तू असेल तर माझं जीवन एरवी मरण. अनोबराय म्हणतात ना, त्याचं भक्ती असेल तर माझं खऱ्या अर्थाने जीवन आहे. आणि असं जर भक्ती घडत नसेल तर त्याला मरणप्राय अशा प्रकारच्या वेदना होतात. 9व्या अध्यायामध्ये ज्ञानोबराय म्हणतात. तर अशा प्रकारे सगळं काही अंतकरण जे आहे तूची माझा भाव पांडुरंगा. माझा भाव जे आहे श्रद्धा अंतकरणामध्ये तूच आहेस. तूच माझा आचार सदाचार. माझ्याकडून काय सदाचार घडतो? तुझं चिंतन विचार हाच माझ्याकडून सदाचार घडतो आहे. तूच माझा विचार, माझ्या विचाराचा विषय देवा तूच आहेत. तूची सर्व भार चालविषयी आणि सर्व योगक्षेमम वहाम्यहम. जे काय अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमम वहाम्यहम. परमात्मा सर्वांचाच योगक्षेम भार वाहतो, परंतु अज्ञानी पामर जीव आहेत ते स्वतःचं कर्तृत्व गाजवतात. असा परमात्मा जो आहे हा सर्वांचाच योगक्षेम भार वाहत असतो. सर्व भावे तूच मज तू होशी प्रमाण देवा. सर्व भावानं अर्थात काया वाचा मनानं तूच मला एक प्रमाण आहेस, मान्य आहेस. आणि हे देवा तुला खरं वाटत नसेल तर तुझी आण वाहत असे. तुझी शपथ घेऊन सांगतो, कारण सर्वाधिक प्रेमाचा विषय परमात्मा आहे. आणि अशा परमप्रेमास्पदाविषयी शंका घेऊन तुला मी सांगतो की तूच मला प्रमाण देवा. दुसऱ्या जगात मला कोणी प्रमाण नाही. तो का म्हणे देवा तुला मी जीवभाव जो आहे हा संपूर्ण विकला, आता कळेल तो उपाव करी आता. याकरता माझं आत्मनिवेदन मी तुला तुझे समर्पणे पायी तुला मी समर्पित केलं. अर्थात माझे काय स्थिती आहे तुला मी सांगितली गेली. आता तुला जसं करायचं असेल देवा तसं कर. याच्यापुढे मी दुसरं काही करू शकत नाही. आता वारंवार तुझं देवया आठव. देवा आता तुला किती वेळा वारंवार सारखा आठव देवायचा की देवा तू असं कर मला दर्शन दे. वारंवार तुझं देवया आठव. एक तो भाव माझा कैसा, ऐक तो भाव माझा कैसा. गेला मग नये फिरोनी दिवस, पुढीलांची आस गणित नाही. अवगुणा अवगुणांचे पडती आघात, तेने होय चित्त कासा विष. काही एक तुझा न देखो आधार, म्हणून धीर नाही जीवा. तुका म्हणे तू या ब्रह्मांडाचा जीव, तरी का आम्ही किंवा भाकतसो. देवा वारंवार तुझं देवया आठव. देवा तुला वारंवार आम्ही म्हणतो की ऐक देवा ऐक, असं वारंवार तुला म्हणतो. माझ्या संबंधी तुला माझ्या सगळं काही विठ्ठल बाप माये चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, असं सगळं काही तूच आहे असं तुला आम्ही वारंवार आठवण देतो. याचं कारण काय आहे? ऐक तो भाव माझा कैसा. हे देवा ऐक, माझा भाव माझी श्रद्धा कशी आहे तुझ्याविषयी ते तू ऐक. गेला मग नये फिरोनी दिवस, पुढल्यांची आस गणित नाही. गेलेला जो दिवस आहे तो गेलेला दिवस पुन्हा येतोय का? जसा गेलेला दिवस पुन्हा येत नाही त्याप्रमाणे देवा मी जसा गेलेला दिवस येत नाही त्याप्रमाणे पुढील आस गणित नाही. पुढच्या काळामध्ये
गणित नाही, म्हणजे मोजदाद, हिशोब किंवा गणती किंवा परवा, त्या पुढे काय होणार आहे याची देखील मी काही पर्वा करत नाही. देवा मला पुढे आता मी सगळं समर्पित झालेलो आहे आणि मग आता माझं पुढं कसं होईल असं मी काही विचार करतोय का? काही एक विचार करत नाही देवा. मी नित्य वर्तमान काळात राहतो, मागचाही विचार करत नाही, झालेल्या गोष्टींचा आणि पुढे काय होणार आहे याचाही काही एक विचार करत नाही. अखंड सरे माझा काळ तुझ्या चिंतने, काया वाचा मने इच्छितसे, अशा प्रकारचे माझा काळ चाललेला आहे. आणि चाललेला असताना गुण अवगुणांचे पडती आघात, तेने होय चित्त कासावी. थोडंफार मध्ये काय होतं, गुण आणि अवगुण अर्थात लोक जे आहे चांगलं वाईट म्हणतात, निंदास्तुती करत राहतात आणि ते जे काही आघात तडाखा जे काही प्रहार होतात शब्दांचे, त्याने थोडं चित्त जे आहे माझं दुःखी होत आहे, कष्टी होत आहे. काही एक तुझा न देखो आधार देवा. मी सगळं काही करतो परंतु मला अजून काही चिन्ह दिसेनाच की तू मला काहीतरी आधार देतो आहे, की तुका मी आहे ना, भिवू नकोस, असं काही मला काही जाणवतच नाही अजून. एवढं काही सगळं समर्पण तुझ्या पायी चरणावर जीव ठेवलेला आहे परंतु काही एक आणखीन आधार दिसत नाही. म्हणून हे देवा मला आता काही धीर धरत नाही, त्यामुळे माझं चित्त जे आहे हे कासावीस होत आहे. कधी देवा तुम्हाला भेटशील? तुका म्हणे तू या ब्रह्मांडाचा जीव. देवा तुम्ही तर ब्रह्मांडाचा जीव आहात, कर्तुम अकर्तुम अन्यथा शक्ती संपन्न ब्रह्मांडाचा प्राण आहात. संपूर्ण ब्रह्मांड एका रोमी ऐसे धेंडे, असं तुमचं स्वरूप आहे देवा. तुमच्यामुळेच या ब्रह्मांडाला सत्ता आहे, गतिर्भरता प्रभूच साक्षी, असं तुमचं स्वरूप आहे. आणि मग तरी का आम्ही किंवा भाकीत असावं? तर हे देवा आम्ही करुणा तुम्ही जर आपण होऊन आम्हाला काय विचारलं असतं, बा तुका काय रे, तुका काय चाललं आहे तुझं, हां तुला काय प्रतिबंध आहेत का, कशामुळे तेवढा अट्टहास करतो, असं काय तुम्ही आम्हाला अंजारून गोंजारून काय विचारलं असतं तर आता तुम्हाला मी एवढी काकुलती का बरं भाकीतली असती? अजून तुम्ही आम्हाला काय विचारतच नाही का? म्हणून काय करतो आहे तर आम्ही क्यू भागतो आहे. क्यू म्हणजे करुणा. हे देवा तुमची करुणा भागत आहे. असो तर हे तुझे देवा, तुला नाही दर्शन द्यायचं नको देऊ. आम्हाला द्वैदा आम्हावरी रसून गेला, आम्ही त्याच्या बाला धरले कंठी. अर्थात नाम जे साधना आहे आम्ही ते स्वीकारले आणि नाम साधनेनं आम्हाला निश्चित स्वरूपानं तुझी प्राप्ती होणार आहे. जर तू कुठेही गेला तरी तू त्या नामाचा आश्रय करून तू आमच्याकडे येणार आहेस, असा निश्चय या अभंगामध्ये व्यक्त करतात. पहा, असो तर हे तुझे प्रकार सकळ, काय खळखळ करावी हे आमचे स्वहित जाणतस्व आम्ही. तुझे वर्म नामी आहे तुझ्या विचारिता आयुष्य जाते वायाविन, रोज नागवन पडत असे राहीन मी तुझे पाया आठवणी, अनिक ते मनी येऊन येदी. तुका म्हणे येथे हेसी आणा यासे, थोर तुझ पिसे कीर्तनाचे. देवा हे तुझे जे काय प्रकार आहेत ना, सगळे नमुने युक्ती आहेत भोगाचे मोक्षाचे, हे सगळे जे काय प्रकार आहेत ते तुझ्या ठिकाणी असोत. काय खळबळ करावी घे, तर त्याविषयी उपद्व्या कष्ट तुम्हाला काय वारंवार भांडायचं आहे? कारण तुम्हाला आम्हाला काही म्हणायचं नाही. कारण आमचे स्वहित आम्ही जाणत असो, आमचं स्वहित कल्याण कशामध्ये आहे हे आम्हाला तुमच्या कृपेने कळालेलं आहे. तुझे वर्म नामी आहे तुझ्या, तुझे जे वर्म आहे रहस्य जे आहे तर ते तुझ्या नामी म्हणजे नामामध्ये आहे. जो काही नामस्मरण करतो त्या नामचिंतन करणाऱ्याकडे भगवान परमात्मा जो आहे स्वतःहून येत असतो. आणि जो मनुष्य जो आहे विचार करतात काही लोक, काय नामश्रेष्ठ का कर्मश्रेष्ठ का धर्मश्रेष्ठ का ब्रह्मश्रेष्ठ, नाही का, असा विचार करतात. विचारात काय होतं, विचाराकरिता वाया जाय काळ, लटिकेचे मूळ फजितेचे. बाबा म्हणत असतात, कोण विचार करतात याविषयी की ज्याला काहीच करायचं नाही तो विचार करत बसतो, नाही का. ज्याला काहीतरी पदरात पाडून घ्यावायचे, ते जेही काही पदरात पडलं असेल तर ते लगेच त्याच्या अनुष्ठानामध्ये तो तत्परायण होऊन त्या तत्वाला पोहोचण्यासाठी मार्गप्रवण होत असतो. विचारिता आयुष्य जाते वायाविनं, विनाकारण विचार करण्यामध्ये आयुष्य निघून जातं. रोज म्हणजे नित्य दिवस, प्रत्येक दिवसाला नागवण अर्थात नुकसानच पडतं ना. जर काही केलं नाही, नुसतंच विचार करत बसलं, नाही का, हे साधन श्रेष्ठ, कर्म श्रेष्ठ का भक्ती श्रेष्ठ का ज्ञान श्रेष्ठ, किती विचार केला म्हणजे ज्ञान प्राप्त होईल किंवा भक्ती घडेल, नाही का. बाबा म्हणत असतात ना, भक्तिशास्त्राचे किती ग्रंथ असे कुळून जरी पिले तर त्यात थेंबभर देखील प्रेमाचा रस निघणार नाही. त्यामुळं विचारानं, केवळ विचारानं, शुष्क अशा विचारानं काही पदरात पडणार नाही. त्याकरता कृती
त्या कृतीमध्ये आणलं पाहिजे. देवा मी मात्र काय करेन, तुझे पाय आठवून राहीन आणि अनेक संसाराविषयी चित्तामध्ये कोणते विषय येऊ देणार नाही. तुका येथे येथे येसी अनायासे, आणि देवा मला माहिती आहे तू जरी किती दूर गेला पण आम्ही मात्र तुमचं नामचिंतन करत आहो. तुमचे पाय अंतःकरणामध्ये आठवत आहो. रूपी जडले लोचन, पायी स्थिरावले मन, एका मुखी नाम हृदयी ध्यान, असं जे काही परमार्थिक चिंतन आम्ही करत असल्यामुळे येथे अनायासे येसी, तू सहज स्वाभाविक येणारच आहे हे आम्हाला निश्चित माहिती आहे. त्यामुळे आम्ही तुला काहीच म्हणणार नाही. आम्ही काय करणार, फक्त अखंड नामचिंतन करत राहणार. तू ये की जा त्याच्यात आम्हाला आम्ही तुला काहीच म्हणणार नाही. आणि आम्हाला जे काही आम्ही साधन निवडलेलं आहे या साधनामध्ये काय आहे, आनंद आहे. त्यामुळं तुला यायचं तर ये, नको यायचं तर नको येऊ. आम्ही मात्र तुझ्या नामचिंतनाचा आश्रय करून काळ कंठणार आहे. आणि माहितीच आहे आम्हाला तू येणारच आहे. थोर तुझं पिसे कीर्तनाचे, कारण आम्हाला माहिती आहे काय पिसे म्हणजे तुला कीर्तनाचं नामचिंतन जे करतात त्यांचं अतिशय आवड आहे, नाही का. हां, तुका म्हणे यासी कीर्तनाची गोडी, हां, प्रेमे घाली उडी नामासाठी. भगवान परमात्म्याला त्याचं नामचिंतन अतिशय आवडतं आणि प्रेमानं परमात्मा त्या ठिकाणी येत असतो, नाही का. आपण प्रमाणानं काहीतरी की जिथं मी कुठे आहे, माझे भक्त गाते जेथे, नारदा मी उभा तेथे, मदभक्ता यत्र गायत्री तत्र तिष्ठामि नारद. नारद महर्षींना म्हणतात त्या ठिकाणी मी राहत असतो. तर तुला कीर्तनाचं पिसा असल्यामुळे आम्ही बागे काही विचार करणार नाही, अखंड नामचिंतन करत राहणार. आता यानंतर तुकोबारायांना कल्पना करा की काही रोगानं पछाडला असेल, ताप आला असेल आणि त्यावेळेस हा तुकोबारायांनी देवाला उद्देशून अभंग म्हटला असावा. किंवा बाबा म्हणत असतात की आपले कोण श्रीगोंद्याचे तात्यासाहेब महापुरुष, तर त्यांच्याकडे एक वही होते आणि तुकोबारायांचे जे काही गाथ्या आहेत ती मंत्रशास्त्र आहे. मंत्रशास्त्र सगळंच मंत्रच आहे, परंतु लौकिकामध्ये व्यवहारामध्ये जे काही कामं असतात, नाही का, कोणाला सर्प चावला, कोणाला फणफणून ताप आला, तर त्याकरता म्हटल्याबरोबर ते उतरतात. असे जे काही मंत्र आहेत, असे काही मंत्रांची वही तात्यासाहेब महापुरुषांकडे होते. तर त्यापैकी हे सांगतात की जर ना कोणाला ताप आला असेल तर हे असे काही अभंग आहे. विष्णुदासा भोग जरी आम्हा पिढी रोग, तरी हे दिसे लाजिरवाने, काय तुम्हासी सांगणे, आम्हा काळे खावे, बोलिले ते वाया जावे, तुका म्हणे दास आम्ही भोग गुरुभवास. आम्ही विष्णुदास असणारे त्या आम्ही विष्णुदास न भिवू कळीकाळा, नाही का. कळीकाळाच्या माथ्यावरती सोटे मारणारे असे आम्ही असणारे विष्णुदास. पण त्या विष्णुदासांना जर प्रारब्धाचा भोग घडत असेल आणि रोग जर पीडित असेल, जरी आम्हा रोगपीडी आम्हाला जे भौतिक जे काही त्रिविध तापान जर आम्ही तप्त होत असेल, तर हे देवा हे लाजिरवान आहे. का बरं लाजिरवान आहे, कारण तू सर्व समर्थ आहेस, ब्रह्मांडाचा धनी आहेस, मालक आहे आणि त्याचे आम्ही सेवक आहो. आणि त्याच्या हातात सगळं काही असताना जर असं आम्हाला दुःख येत असेल तर मग ती लाज कोणाला, तुलाच आहे. देवा सांभाळ तुझी लाज, तू दिसे लाजिरवाने, काय तुम्हाशी सांगणे, तुम्ही समर्थ आहात, तुम्हाला काही सांगण्याची आवश्यकता आहे का. आम्हा काळे खावे, बोलिले ते वाया जावे, तरी ते दिसे लाजिरवाने, काय तुम्हाशी सांगणे. आम्हाला जर देवा आम्ही सगळं समर्पण ठेवलं पाहिजे, अर्थात पाहिलेची नाही मागे परतोनी, सगळं आम्ही समर्पित देवा तुला केलं. आणि असं असताना जर आम्हाला जर काळानं खायलं, आम्ही जर काळाच्या तावडीत सापडलो, तर मग ती लाज कोणाला. बघा ना, हरिभक्त झाला आणि गेला कुठं, काळाच्या मुखात. लाज कोणाला देवा, तुला लाज आहे ना. त्याचं सांभाळ तुझी तू सांभाळ, नाही का. देवाची लाज काढली, बोलिले ते वाया जावे. आणि आम्ही जर का एखादा शब्द बोलला तर त्या सत्य करण्याचं सामर्थ्य ते भगवत भक्त जो आहे काही बोलला तर त्याचं सत्य करण्याचं सत्य ते देवाला करावं लागतं, नाही का. बोले चाले वाचा, सकाळीचा अभंग गेला ना, क्षयो मागिला कर्माचा. आपण जे काही बोललो, दिली चाले वाचा क्षयो मागिला कर्माचा, आपलं एवढंच घ्यायचं फक्त, बोले चाले वाचा. आपण जे काही बोलतो तर ते काय होतं, देवाच्या कृपेनं खरं देवाला करावं लागतं. एक वेळ देव आपली प्रतिज्ञा खोटी करतो, परंतु भगवत भक्ताची भीष्मपण केला खरा, धनुर्धरा रक्षिले. तर आम्ही जे काही बोललेलं आहे ते व्हायला जाणं ही लाज तुला आहे देवा, काय तुम्हाशी सांगणे. असं द्रुपद वारंवार ग्रहण करायचं. तुका म्हणे दास आम्ही दास असणारे, गर्भवास भोगू
गर्भवासाला जर पुन्हा जन्माला आलो तर मग काय होईल, तरी हे दिसे लाजरवाने, काय येतो महासी सांगणे. असं कधी घडूच शकत नाही, पण जर घडलं तर देवा तुला लाज, त्याकरता तूच पाहून घे आता आमचं काय करायचं ते तसे तर मरण आले तिकडे मज मिळवणे गेले पुढे, मग मरणे आणखीकडे जातील केवे. पण तुकोबरा देवाला पुन्हा जाणीव करून दिलं काम आहे ना, नाही का. जर झालं काही जास्ती कमी तर काय करणार, परत किती फेरे फिरावं लागणार. त्यापेक्षा वारंवार देवाला मध्ये मध्ये आठवण करून देतात. तर आता परमार्थात करा हो कोणी एक भगवत देवा तुकोबरांकडे आला असावा आणि आम्हाला काहीतरी परमार्थात साधन सांगा तुकोबर आहे. तुम्ही तर अध्यात्माच्या उच्च कोटीवर आहात, जिकडे आमची पाहिले तरी टोपी पडून जाते, अशा एव्हरेस्ट शिखरावरती बोलतात कधी कधी तुम्ही. आम्हाला काहीतरी तुकोबर आहे, सोपं साधन सांगा, परमार्थ आम्हाला करायचा आहे. सांगतो ऐका म्हणतात. भावे गावे गीत शुद्ध करोन्या चित्त तुझं व्हावा हे देव, तरी हा सुलभ उपाव अनेकांचे कानी गुणदोष मनानाने मस्तक ठिंगणा करी संतांच्या चरणा वेची ते वचन जेणे राहे समाधान तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. भावानं अर्थात आवडीनं प्रेमानं श्रद्धेनं निष्ठेनं काय करा, भगवत चिंतन करा, भगवंताचं नामस्मरण करा आणि चित्त शुद्ध करून या नामस्मरण करा. चित्त शुद्ध म्हणजे काय आपल्याला माहितीच आहे, मलविक्षेप रहित होऊन नामस्मरण करा. आणि मग तुला जर देव प्राप्त करून घ्यायचा आहे तुला, तर हा अतिशय सुलभ अतिशय सोपा अशा प्रकारचा उपाय आम्ही तुला सांगतो. आणखीन काय सांगतो ना, अनेकांचे कानी गुणदोष मना नाणी, अनेकांचं कानावरती गुणाचंही चिंतन, अनेकांचे कानी गुण नाणी आणि दोष नाणी मना नाणी, नाही का. गुन्हे आणू नको, दोषे आणू नको आणि ते गुणदोष मनाच्या ठिकाणी घेऊन येऊ नको. म्हणजे लोकांच्या गुणांचाही विचार करू नको आणि दोषांचाही विचार करू नको, नाही का. भागवतामध्ये म्हणतायत ना, गुणदोष दृश्युर्दोष, गुणदोष पाहणं हा दोष आहे. आणि मग गुण कसता असेल, गुणस्तु भयवर्जित, हा गुण हाच आहे की गुणाकडेही पाहायचं नाही आणि दोषाकडेही पाहायचं नाही, तर चिंतन फक्त देवाविषयी स्तुती अथवा निंदा करावी देवाची, एरा मानवाची अधमतो वेची व्यर्थवाणी. पहा काय प्रमाणे, अधमतो वेची व्यर्थवाणी. अधम जो निकृष्ट आहे तो विनाकारण वाणीचा क्षय करत असतो. तर मनानं आणि अंतकरणापर्यंत त्यांना आणू नकोस, त्याचा विचारच करू नको. थोडक्यात गुणदोषांविषयी विचारच करू नको इतर लोकांचा. आणि मस्तक जे आहे तर ते संतांच्या चरणाला घाली, संता लोटांगणी जाता लाज नको म्हणी. तशा प्रकारे मस्तक जे आहे संतांना नम्र कर, संतांच्या चरणाला वाग. तद्विधी प्रणिपातेनं परिप्रश्नेने सेवया, अशा प्रकारे संतांची सेवा कर आणि जे ते वचन वेची की जेणेकरून तुझ्या चित्ताला समाधान राहील, अशा प्रकारचं वचन खर्च कर. अर्थात अशा प्रकारचं बोलत जा. सत्यम ब्रुयात प्रियम ब्रुयात न ब्रुयात सत्यम अप्रियम. सत्य बोलावं, प्रिय बोलावं, पण काही गोष्ट सत्य असल्या परंतु जर प्रिय नसेल, कटू सत्य असेल तर ते बोलू नये. कारण शब्द जे आहे, नाही का, आपण पाहिलं ते जे 10 शस्त्र जे आहे, शस्त्राचा व्रण नष्ट होतो कालांतरानं, पण शब्दाचे जे आघात आहेत तर ते वर्माव पडल्यामुळे ते कितीही दिवस गेले तरी देखील ती सहजासहजी लवकर जात नाही. म्हणून अशा प्रकारचं वचन वेच खर्च कर की जेणेकरून तुलाही समाधान वाटेल. शब्द बोलल्यानंतर विचार करण्यापेक्षा अनेक वेळा विचार करून शब्द बोलत जा. एका शब्द हे शस्त्र आहे. बाबा रामकृष्ण दंडवत. हां अंतरा वज्र ऐसे. हां, शरीराला जे वज्रासारखं भेदन करतं कोण? शब्द. त्यामुळे शब्द जाऊन आपल्या शब्दाचा विचार करण्यापेक्षा शब्द बाहेर पडण्याच्या पूर्वीच विचारपूर्वकच मनुष्याने शब्द बोलले पाहिजे. बाबा म्हणत असतात ना, स्वामी महाराजच म्हणायचे, म्हणजे बोले ऐसा बोले जेने बोले विठ्ठल डोले, विठ्ठल विठ्ठल बोलले रे प्रेमानंदे डोल रे, विठ्ठल विठ्ठल बोल रे प्रेमानंदे डोल रे, असं बाबांच्या त्या ग्रंथावरती लिहिलेलं होतं. बोले ऐसे बोले जेने बोले विठ्ठल डोले, किंवा साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द दैसे कल्लोळ
अमृताचे. अशा प्रकारे तर भरपूर विस्तार आहे. विचिते वचन जेणे राहे समाधान, तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. आणि फार फार करा, फार नाही जमला थोडा तरी करा, आणि थोडाही जमला नाही तर फार थोडा तरी करा. फार थोडा तरी परोपकाराय सतामी होत हा. तर अशा प्रकारे तुझं व्हावा आहे देव, तरी हा सुलभ उपाव. देव प्राप्त करण्याचा हा अतिशय सुलभ सर्वाधिकार सेव्य अशा प्रकारचा मार्ग आहे. नहो नाही का, परोपकार कसा करायचा नाही का, श्रद्धादेयम ह्रियादेयम भियादेयम कसं का होईना नाही का. द शब्दाचा उपदेश केला ना मनुष्यांना, कशासाठी केला, कारण ते कशाचा स्वार्थ असतात, द्यावं वाटत नाही म्हणून त्यांना काय सांगितलेलं आहे दान. राक्षस क्रूर असतात म्हणून त्यांना काय सांगितले दया. आणि देव जे आहेत हे भोग प्रधान असतात म्हणून त्यांना काय सांगितलं दमन सांगितलं. एकाच दचा प्रयोग केला पण द शब्दातून तिघांनी 3 गोष्टी समजून घेतल्या. तसं इथं मनुष्यांना सांगतात फार थोडा तरी परोपकार करा, तर याद्वारा भगवत परमात्म्याची प्राप्ती सुलभ आहे. न हो आता जीवी कपटी वसती, मग काकुलती कोणा यावे. सत्याची मापे गाठी नये आड, आदी अंती गोड नारायण. चोखटिया नाही विटाळाचा आघात, साचते सांचत साच पडे. विचारली वाट उसंती शीतळ, बुद्धी पुढे बळ तृणतुल्य. आहाराच्या घासे पचोनिया जिरे, वासनाही उरे उर्वरित. तुका म्हणे ताळा घालावा वचने, तू माझी जननी पांडुरंगे. देवा न हो आता जीवी कपटी वसती, अंतकरणामध्ये कापट्याला माझ्या कुठेही थारा देऊ नका देवा. मग काकुलती कोणा यावे, कारण मी तुम्हाला काकुलतेला येतो, कारण का माझे मज कळो येते अवगुण. काय करू मन अनावर, संता ब्रह्मरूप झाले अवघे जन. ते माझी अवगुण न देखती. ते मला तुकोबराय म्हणतात, संत म्हणतात, पण देवा माझं मला माहिती आहे ना, मला ते त्रास अंतकरणात किती देतात. मी बाहेरून किती आव्हानात असलो पण मला माझं माहिती आहे. म्हणून देवा मी माझ्या अंतकरणात कापट्याची वस्ती वसू देऊ नको. आणि म्हणूनच तुला मग काकुलती कोणा यावे, काकुलतेला येतो म्हणूनच मग काकुलती कोणा यावे. आणि जर नसते तर मग कोणाला काकुलतेला आला असतो. ज्या अर्थी काकुलतेला येतोय त्या अर्थी माझं अंतकरण तसं विकार आहेत ना देवा. अजून सत्याची मापे गाठी नाही आड, आधी अंती गोड नारायण. आणि आपण जर सत्याचं जे काही माप आहे, सत्य आचरण केलं तर त्याद्वारा सत्याच्या प्रमाणानं मोजून जर आपण घेतलं तर गाठी नये आड. गाठी म्हणजे पदरी, अनाड नये. आपल्या पदरामध्ये फसवणूक, प्रतिबंध जो आहे, विघ्न जे आहे, संकट, घात, नाश, फसवणूक ही कधीही पदरात पडत नाही. त्याकरता सत्य आचरण रे नाही का. हां, सत्यकर्म आचर रे बाबा, सत्यकर्म आचर रे. सत्यकर्म आचर्य रे, होईल हित वाढेल दुःख असत्याचे. हां, तू काय करा सत्यकर्माचं आचरण करा. आणि अशा सत्यकर्माचं जर आचरण केलं तर मग तुझ्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं परमात्म्याची गाठ पदराला पडणार आहे आणि तुझी फसवणूक कधीही होणार नाही. आधी अंती गोड नारायण. आणि असं जर केलं, सत्यकर्माचं आचरण केलं तर मग ती कर्म परमात्मया सर्वात्मका ईश्वरा, स्वकर्म कुसुमांची विरा. पूजा केल्या होय अपारा तोषा लागे, किंवा स्वकर्मणातमभ्यर्च सिद्धिं विंदती मानवहा. असं जर आपण त्या परमात्म्याला सत्यकर्म अर्पण केलं तर आधी अंती नारायण प्रसन्न. गोड होतो. गोड म्हणजे प्रसन्नता नारायणाच्या आपणाला प्राप्त होते. चोखटिया नाही विटाळाचा घात. जे चोखटा आहे, जो शुद्ध निर्मळ व्यक्ती आहे त्याला विटाळ म्हणजे जो अशुचिता, दोष जे आहे, हे दोष त्याला प्राप्त हो. त्याचा अज्ञान, अभिमान निघून गेलेला आहे. त्याला हे कोणतेही विकार बाधत नाही. साचते साचत सांच पडे. साच जे काही सत्यकर्माचं आचरण केलेलं आहे, निर्मळ शुद्ध अशा प्रकारचं जे काही सत्य आहे, तर ते साच पडे. साचत म्हणजे संचय होत ते साठत जातं. तिळे तिळे पुण्य साठा पडे, तरे हे बहुता जन्मी जोडे. नाम तुझे वाचेश्या तुडे, समागम घडे संतांचा. असं थोडं नाही का. परमार्थ काही वेगानं होत नाही, वेगानं लागावं लागतं, परंतु हळूहळूच होतो नाही का. शनै कालेन परिपच्यन्ते कृष्यगर्भादयो यथा, तद्वद आत्मविचारोपी क्षणे कालेन पच्यते. विचारिली वाट उसंती शीतळ. आणि जी वाट आपण विचारपूर्वक नाही का, परमार्थ हा विचाराचा आहे. विचारपूर्वक ज्या वाटेचा नाही का, जे संत ज्या वाटेने गेलेले आहेत नाही का, मार्ग दावणे
गेले आधी दयानिधी संत ते. अशा विचारपूर्वक ज्या वाटेने चाललेला आहे ती वाट उसंतली असता म्हणजे चालला असता तर आपल्याला शीतळता अर्थात सुख समाधान प्राप्त होतं. बुद्धी पुढे बळ तृणतुल्य आणि बुद्धिपूर्वक ज्या मार्गाचं अनुसरण केलं त्यापुढे शरीराच्या बळाला काही किंमत आहे का? शरीराचं बळ जे आहे तृणतुल्य गवताच्या प्रमाणे आहे. आहाराच्या घासे पचवून जिरे वासनाही उरे उर्वरित. आहाराच्या घासे म्हणजे जे काही आपण भोजन घेतो घास आहे ना, तुष्टी पुष्टी क्षुद पायोनु घासम. आहाराबरोबर तुष्टी प्राप्त होते, पुष्टी प्राप्त होते घासाबरोबर आणि भुकेची निवृत्ती होते. पचवून जिरे ते पचतही आणि जिरतही. वासनाही उरे उर्वरित आणि पुन्हा वासनाही म्हणजे इच्छा जी आहे तर ती इच्छा देखील शिल्लक राहते. आता त्यातून काय सांगायचं आहे? वासनाही राहते, वासना जी आहे ही शिल्लक राहते. आहाराच्या घासे पचवून जिरे. जसं आपण हळूहळू केल्यानंतर ते तुष्टी प्राप्त होते त्याप्रमाणे आपल्याला भक्तिर्विरक्तीर भगवत प्रबोधाहा. भक्ती विरक्ती आणि ज्ञान जे आहे याची हळूहळू वृद्धी होत असते. त्याकरता हे देवा टाळा घालावा वचनी तू माझी जननी पांडुरंगे. हे पांडुरंगे हे माझी आई, माझ्या जीवनाला तू टाळा घालावा म्हणजे मेळ घालावा. म्हणजे मी जसं वागतो बोलतो त्याप्रमाणे माझ्या जीवनात टाळा घाल. म्हणजे जसं मी बोलतो त्याप्रमाणे माझं आचरण तशा प्रकारचं कर आणि त्यामुळे हळूहळू ती स्थिती मला प्राप्त होईल. वचनी टाळा घालावा किंवा वचनापुरता स्मरित अर्थ घेतला तर माझ्या बोलण्याला काय करावा? मेळ घालावा. अर्थात स्वैरपणा सोडून देऊन सुमार्गाने चालवावं किंवा मनसी एकम वचसी एकम कर्मण्येकम. अशा मन वाणी आणि क्रियेमध्ये ऐक्यता असावी. अशा प्रकारचा टाळा घालावा जेणेकरून तुझ्या स्वरूपापर्यंत मी येईल. आता पुढचा जो अभंग आहे ना, जसं ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीविषयी किंवा अनेक साधू संतांनी ज्ञानेश्वरीविषयी महत्त्व गायलं. ऐश्वर्याची वचनाक्षरे वदती मधुरे तत्वदाती, नाही का? श्रवण करती सात्विक जन पावती सुख कैवल्यते. तर याद्वारा कैवल्य सुखाची प्राप्ती होईल अशा प्रकारची अक्षर आहेत. ज्ञानोबाराने ठिकठिकाणी वर्णन केलं की तरी अवधान एक वेळ दिजे तरी सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रज्ञोत्तर माझे उघड ऐका. असं अनेक ठिकाणी म्हटलेलं आहे. जसं निश्चयपूर्वक म्हटलेलं आहे, स्वाभिमानपूर्वक म्हटलेलं आहे, तसंच तुकोबरायांनी आपली जी गाथा आहे तर ही गाथा काही सामान्य नाही. तर त्या गाथेविषयी आत्मविश्वासपूर्वक तुमचा आमचा दृढ निश्चय व्हावा याकरता सांगतायत. पा नहो काय बरोबर हेच ना? नाही, हां. नवती ही माझी जयांची भूषणे ऐसे नारायणे उचित केले. शब्दांच्या ओवने रत्नाची आमाळा मुळीचा जिव्हाळा झरवणी. अर्थांतरी असे अनुभव सेवन परिपाकी मन साक्ष येथे. तुका म्हणे मद सरते परते हे नाही अनंते उरो दिले. ही माझे जे नव्हती ही माझी जायांची भूषण. जायांची म्हणजे जाणारी, उसने आणलेली, तात्पुरती आणलेली, ओढून ताडून याचं थोडं त्याचं थोडं असे माझे बोल आहेत का? असे माझे हे हे अभंग आहेत का? नाही. नवती माझी बोल जायांची भूषणे, जाणारी नाहीत, उसने आणलेली नाहीत, ऐसे नारायणे उचित केले. तर असं नारायण परमात्म्यानं माझ्या जीवनामध्ये ती योग्य बनवलेले आहेत. ही जाणारी नाही. नव्हे यावत चंद्र दिवा करो. सर्वांना जे कोणत्याही वृत्तीचा मनुष्य असला तरी त्या मनुष्याला तिथपर्यंतपासून उचलून त्याला अलगत जी शेवटची स्थिती आहे त्यापर्यंत नेण्यासाठी अशी हा सेतू तुकोबरायांनी तयार करून ठेवलेला आहे. म्हणून ही जायांची नाहीत किंवा देशकाल वस्तू परिस्थितीनुसार ही बदलणारी नाहीत. जायाची म्हणजे जाणारी का जातात. दुसऱ्याची आणली की ते काय ठेवणार आहेत का? तात्पुरती घातली का परत ते आपली घेऊन जात असतात. तशी जाणारी नाहीत, उसने आणलेली नाहीत. हे शब्दरूपी जे रत्न आहेत तर ते ऐसे नारायणे उचित केले. असं नारायण परमात्म्यानं योग्य प्रकारचे भूषणं ती बनवली गेलेली आहेत. ही शब्दांच्या ओवणी रत्नांच्या माळा. शब्दांच्या गुंफण्यानं, हे गुंफली कशी आहेत? शब्दांच्या गुंफणीवर रत्नाच्या माळा. रत्न म्हणजे हे प्रेमेरूपी रत्न, सिद्धांतरूपी जे रत्न आहेत
तर ते कर्माचे सिद्धांत असतील, भक्तीचे सिद्धांत असतील, तत्त्वज्ञानाचे सिद्धांत असतील, या सगळ्या माळा, रत्नांच्या माळा ह्या गुंफल्या गेलेल्या आहेत. शब्दांच्या ओवणी अर्थात शब्दांच्या ह्या दोऱ्यामध्ये रत्नाच्या माळा गुंफल्या गेलेल्या आहेत. आणि हे काही डबकं नाही. जे काही अभंग बाहेर पडतात हे डबक्यासारखे नाहीत. डबक्यातलं पाणी खराब होतं, पण हे असं नाही. मुळीचा तुका म्हणे झरा आहे मुळीचाची खरा. झऱ्यातलं पाणी जरी थोडं असलं पण ते शुद्ध असतो सारा. अखंड पाणी अव्याहत नित्यनिरंतर वाहत राहतं. त्याप्रमाणे या ठिकाणी हा झरा कोणता आहे? जिव्हाळा मुळीचा. झरवणे म्हणजे झरा. तर हा झऱ्याचं पाणी जे आहे तर ते जिव्हाळा शब्दाचा अर्थ केलेला आहे उगम, उत्पत्ती जी आहे. तर या जिव्हाळा म्हणजे झऱ्यातून प्रेम वाहतं, नाही का. हा झरा कोणता आहे? प्रेमाचा झरा आहे, भक्तिप्रेमाचा झरा आहे, ज्ञानाचा झरा आहे, कर्मशास्त्र, नीतिशास्त्र हे सगळ्याचा हा लागलेला झरा आहे. अर्थांतरे असे अनुभव सेवन परिपाकी मन साक्ष होते. आणि यामध्ये अनेक प्रकारचे अर्थांतरी म्हणजे वेगवेगळे अर्थ आहेत, नाही का. जसं म्हणत असतात ना की अभंग, जसं एखादा श्रीमंत राजा असावा त्याच्या घराला अनेक दरवाजे असावेत, कोणत्या दरवाजाने प्रवेश करा. तसं जे अभंग जे आहेत त्या अभंगातून अनेक प्रकारचे अर्थ अभिव्यक्त होत असतात. जशी त्याची मानसिकता असेल तसा त्याचा अधिकार असेल चिंतन करणाऱ्याचा, त्याप्रमाणे तुकोबर आहे त्याला तशा प्रकारच्या अर्थाचं प्रकाशन करत असतात. एकच अभंग जरी असला, अनेकांना जरी सांगायला दिला तर अनेक त्यांचं जे विवक्षा तात्पर्य जे आहे हे भिन्न भिन्न निघत असतं. भाव जे आहेत, शब्द जरी एकच बोलत असला तरी आवेश, भाव हेच देखील काय असतात? भिन्न भिन्न अशा स्वरूपाचे असतात. मग अनेक प्रकारचं, नाही का, सर्वतोमुखम ज्याला म्हणतात. सर्वतोमुखम म्हणजे अनेक बाजून त्याला मुख आहेत, म्हणजे अनेक अर्थाचं प्रगटीकरण करणारे. असं अनुभव सेवन परिपाकी मन साक्ष होते. परिपाकी म्हणजे पूर्ण अवस्था जी आहे, तर पूर्ण अवस्थेमध्ये त्याविषयी मन जे आहे, महान पुरुषांचे आहेत तर त्यांचं मन त्या विषयाचं जे आहे साक्षी अशा प्रकारचं आहे. जे शास्त्रनिष्णात व अनुभवनिष्णात मन जे आहे या सगळ्या गोष्टी, हा अनुभव सामान्य लोकांना येईन का? आपण किती जरी सांगितलं वर तोडून, पण ज्याला त्याच्याविषयी काहीच गम नाही तर त्याला त्याच्याविषयी काय महत्त्व वाटणार आहे? त्यामुळे जे काही अनुभव निष्णात आहेत त्यांना या शब्दाचं महत्त्व कळेल, मित्रांना कळणार नाही. परिपाकी मन साक्ष येथे तुका म्हणे मज सरते परते हे नाही अनंते उरो दिले. तर ह्या शब्द जे आहेत काही सरते म्हणजे सरते कृतकृत्य, मान्य, परते म्हणजे परिपूर्ण, भरपूर असं, किंवा सरते म्हणजे हे सरणार आहे किंवा देशकाल परत्वे बदलणारा आहे, असं काय आहे का? हे नाही. जसं ज्ञानोबराय म्हणतात ना, न्यूनते उरते, अधिकते सरते. न्यून असेल तर ते तुम्ही पूर्ण करून घ्या, अधिक असेल तर ते कमी करून घ्या असं म्हणतात. पण इथं तसं काय, इथं जे आहे ते पूर्णच आहे, सरतही नाही पुरतही नाही, परिपूर्ण आहे. असं काही आमच्या अनंत परमात्म्याने आमच्या कृपा केल्यामुळे हे काही यात कमी पूर्ण पडू दिलेलं नाही. हे जसं आहे असंच आहे, इदम इत्थम, यात काही एक अन्यथा नाही. हे नाही अनंते उरो दिले. सहज लीळा. आणि ह्या वाङ्मयाचं चिंतन करत असताना मी केलं असं नाही, हे सगळं कोणी केलेलं आहे? पदोपदी त्या तुकोबराय सांगतात, अनंते अनंते अनंत परमात्म्याने माझ्यावरती कृपा केली, अनंत परमात्म्याने अनंत कृपा केली आणि त्यामुळे असं अनंत अशा स्वरूपाचं हे वाङ्मय तयार झालं अनंत लोकांचा उद्धार करण्याकरता. आणि करत असताना याच्या ठिकाणी माझ्याविषयी माझं काहीच कर्तृत्व नाही, हे सगळे त्या परमात्म्याची कृपा आहे. सहज लीळा मी साक्षी याचा, नये वंचू वाचा आयसे झाले उपक्रमे वदे निशब्दाची वाणी, जे कोठे बंधने गुंफवणे तम नासी परी व्यवहारा वेगळा, रविप्रभा कळा वरते जण तुका म्हणे येथे गेला अतिशय, आता पुन्हा नये तोंड दाऊ. सहज लीळा मी साक्षी याचा, हे जे काही कवित्व आहे तर हे कवित्व परिपूर्ण आहे, भरपूर आहे, त्यात काही उरो दिले नाही, म्हणजे काही कमतरता करून ठेवली नाही, नाही का. म्हणत असतात ना, जे काही भाष्यकार आहेत, वार्तिककार आहेत, भाष्यात काही थोडंसं कमी जास्त झालं त्यासाठी वार्तिक केलं, वार्तिकांता ब्रह्मविद्या. पण असे यात काही कमी जास्त आहे का? काही नाही, परिपूर्ण आहे. एक एक अभंग म्हणजे एक एक ग्रंथ आहे, त्यामुळे हे काही कमी नाही याच्यामध्ये.
परिपूर्ण वाङ्मय भगवान परमात्म्यानं करून दिलेलं आहे. पण जरी करून दिलं असलं तरी ह्या सगळ्या वाङ्मयाचा मी सहज मी याचा साक्षी आहे. लीळाचा अर्थ केलेला आहे की ही जी काही क्रीडा आहे नाही का, तुकोबा ज्ञानोबराय म्हणतात ना की मी काही प्रयत्नपूर्वक केलं नाही. हे कसं झालं वाङ्मय? रिकामे तोंड करू गेले बडबड की गीता ऐसे गोड आतोडले. आणि रिकामं म्हणजे त्या ठिकाणी कोणतेही दोष नाहीत असं निर्विषय असं असणारं त्या मनुष्याकडून ज्ञानपुरुषाकडून जे काही बोलेल ते काय होईल? तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणो येते वेद सतेह सच्चिदानंद कान व्हावे ते. तर ह्या सर्व क्रियेचा मी साक्षी आहे, द्रष्टा आहे, त्याचा स्वतःचा काही अभिमान धारण करत नाही नाही का. एवढं मोठं वाङ्मय अमृतानुभवासारखं. पण ज्ञानोबा म्हणतात पाण्यावरी मखरी रेखिली जैशी. अशा कोणताही त्याच्या ठिकाणी अभिमान नाही. तसं मी या सगळ्या कर्माचा साक्षी आहे. कर्ता कराविता तोच आहे. नये वचू वाचा ऐसे झाले. तर नये वंचू म्हणजे ही जे काही अंतरणे सहज लीळा. तर मी या काव्याचा करता नसून साक्षी आहे. माझी वाणी जी आहे आता नये वंचू म्हणजे काव्य करण्याचं थांबू शकत नाही. माझी मदत झाली अनावर वाचा. जसं छंद या नामाचा घेतला असे तसं या छंद या काव्याचा, छंद या अभंगाचा घेतला असे. अशा प्रकारची स्थिती झालेली आहे. इतकी वाचा वंचू नये म्हणजे ती वाचा ते केल्याशिवाय राहू शकत नाही. उपक्रमे वदे निशब्दाची वाणी. उपक्रमे अर्थात प्रारंभापासून ही जी वाणी जी आहे कशाविषयी बोलते? निशब्दाची वाणी. निशब्द जो परमात्मा अशब्द अस्पर्श अरूप अरस शब्दम अस्पर्शम अरूपम निचायतन मृत्युमुखात प्रमुच्यते. असं ज्या परमात्म्याविषयी वर्णन केलं गेलेलं आहे असा अवाङ्मनस गोचर असं निशब्दाची वाणी नाही का. बोलपरी माऊली म्हणतात ना ते शब्दाच्या 15व्या अध्यायामध्ये सुरुवातीला म्हणतात ना की जे शब्दानं सांगितलं जात नाही परी ते शब्दानं मी प्रगट करेल. ठावून पवता जयाचा मनेसी मुरली वाचा. तो देव होई शब्दाचा चमत्कारू. शब्दाच्या द्वारा तो परमात्मा याचं दर्शन होईल असा सगळा शब्दाचा चमत्कार आहे. असं हे अशा प्रकारचं बोल पहिल्यापासूनच ही वाणी निशब्द असणाऱ्या परमात्म्याविषयी वर्णन करते. जे कोठे बंधने गुंफवणे. ही वाणी जी आहे कोणत्याही बंधनामध्ये तर कुठेही अडखळत नाही, गुंतत नाही, कोणत्याही ऐहिक परलौकिक कोणत्याही भोगाचं वर्णन करत नाही नाही का. अतो अन्यत अर्थम संत्यक्तमासनान मौनात नास्ते उत्तमम पदम. किंवा बोलण्याची नाही आता देवाविन काही. एक सर्वे केला नेम देवा दिले क्रोधकाम. आता वाणीनं देवाविषयी दुसरी वाणी जी आहे कुठेही अडकत नाही. तम नासी परिव्यवहारा वेगळा. ही वाणी काय करते? तमाचा नाश करते. अंधार तो हरपला. जग जे आहे सगळं देव आहे आणि अंधार तो निरसला. अंधार जो आहे अशा प्रकारचे हे शब्द धवळले जगदाकार. अंधार तो निरसला. सगळं जगत जे आहे वासुदेव सर्वम असं सगळं जग तत्त्वज्ञानाने धवळून निघालं. अशा प्रकारचे शब्द आहेत नाही का. फिटो विवेकाची वाणी हो काना मनाजिनी. देखो आवडी तो खाणी ब्रह्मविद्येची. दिसो परतत्व डोळा पाहो सुखाचा सोहळा. रिगो महाबोध सुकाळा माझे विश्व. अशा प्रकारचे हे शब्द जे आहेत तमनासी परिव्यवहारा वेगळा. व्यवहाराच्या सगळे वेगळे अशा प्रकारची वाणी आहे. रवी प्रभा कळावर तेजन. तर कशाप्रमाणे दृष्टांतेला सूर्याचा प्रकाशामध्ये हे जे काही सगळे लोक जे आहेत व्यवहार करतात त्याच्या वाचून काही होत नाही पण तो काही करीत नाही. त्याप्रमाणे हे सगळं त्या परमात्म्याच्या सत्तेनं परमात्मा करून घेत आहे. मी काही करवीत नाही. तुका म्हणे येथे गेला अतिशय. अतिशय शब्दाचा अर्थ केलेला आहे जो अभिमान नाही का. अभिमान जो आहे खऱ्या अर्थानं नाडणारा कोण आहे? फसवणारा अभिमानाचे. कारण पहिला शत्रू कोण आहे? अभिमानाचे. ते तर आडवावया आले दोष वैर्य झोपटिले तया माझे पहिला देहांकार. तिथूनपासूनच पुढे सगळ्याला सुरुवात होते. असा अतिशय जो आहे हा गेला आणि मग आता गेलेला जो अभिमान अहंकार पुन्हा तोंड दावू नये. तो पुन्हा तोंड दाखवत नाही. म्हणजे पुन्हा उत्पन्न गेलेला अहंकार पुन्हा उत्पन्न होत नाही. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला.
अहंकार नासा भेद जगी निंद्य ओवळा असा गेलेला अज्ञान अहंकार पुन्हा येत नाही. बोलाल या आता आपुल्या पुरते मजे अनंते गोविले झाडीला न सोडी हातीचा पालव वेधी वेधे जीव वेधियेला तुमचे ते शब्द कोरडिया गोष्टी मदसवे मिठी अंगसंगे तुका म्हणे तुम्हा होईल ये परी अनुभवावरी येईल मग. तुकोबराय एका सखीचं रूपकाच्या माध्यम आपण कोणी एक सखी आहे आणि आपल्याला त्या परमात्म्याचा जो काही अनुभव आला तर तो अनुभव इतर ज्या काही अज्ञानी सख्या आहेत त्यांना कथन करत आहेत. बोलाल ते आता आपुल्या प्रते तुम्हाला बोलायचं ना आता बोलण्याची नाही देवाविना काही मला देवाशिवाय दुसरं काही नकोच वाटतं आणि कशाच विषय बोला वाटत नाही. शांत चित्तानं प्रभूचं चिंतन करत राहावं वाटतं. त्यामुळे तुम्हाला बोलायचं आहे ना तुम्ही तुमच्यापुरतं बोला. तुमच्याशी बोलत राहा किंवा तुम्ही तुमच्यापुरतं बोला. आमच्याशी काही बोलत जाऊ नका नाही का नको वाटतं बोलणं. मजे अनंते गोवेले आणि मला मात्र काय ह्या अनंत असणाऱ्या परमात्म्यानं गोवून टाकलेलं आहे. गोवून टाकलेलं म्हणजे त्याच्याशी त्यानं मला एकरस केलं समरस केलं अभिन्न केलेलं आहे. त्यानं त्या माझं मन चित्त वेधिले नंदाच्या नंदने तुका म्हणे गरुड ध्वजे आणि झाडीला न सोडी हातीचा पालव. जरी त्या परमात्म्याला मी दूर झटकायचा जरी प्रयत्न केला पण तरी देखील तो हातीचा पालव हातीचा जो काही पदर आहे त्या पदराचा परमात्मा त्याग करत नाही. तो पदरा त्याग करत नाही म्हणजे परमात्म्याला मी सोडायचं म्हटलं तरी देखील परमात्मा मला सोडत नाही. माझं चित्त जे आहे त्या परमात्म्याने आकृष्ट केलेलं असल्यामुळे यह कश्चित नाही का दिव्य असा असणारा परमात्मा त्या परमात्म्याकडे चित्त आकर्षित झाल्यामुळे यह कश्चित अशा असणाऱ्या विषयांकडे मला आता पाहण्याची इच्छा देखील राहिलेली नाही. वेधी वेधे जीव वेधेला आणि त्या परमात्म्याच्या वेधानं माझं जीव अंतकरण जे आहे त्यानं आकृष्ट केलेलं आहे. आणि तुम्ही बोलता हो देवाविषयी बोलत नाहीत का आपणही बोलतोच ना देवाविषयी परंतु तुकोबारे आपल्याला म्हणता आमच्यासारख्याला म्हणता तुमचे ते शब्द कोरडे या गोष्टी तुमचे शब्द आहेत ना ते कोरडे आहे. तुम्हाला खरा अनुभव आलेला नाही आणखीन त्या कोरड्या गोष्टी आहेत. मदसवे मिठी अंगसंगे परंतु मला मात्र कारण तुकोबाऱ्यांना सगळंच कळत आहे ना हो. आपण किती आव्हानला त्यांना कळत नाही का त्यांना सगळंच कळते. तुका म्हणे मध्ये कळते चाचणी बडबडीची वाणी अथवा सत्य. त्यामुळे म्हणतात तुमच्या कोरड्या गोष्टी त्या कोरड्या गोष्टी मला ऐका वाटत नाहीत. मग मजसवे मिठी अंग मला मात्र त्या परमात्म्यानं अंगसंगानं मिठी दिलेलं आहे. अंगसंगानं म्हणजे एकरूप करून टाकलेलं आहे समरस करून टाकलेलं आहे. मग जे काही परमात्म्याचं आहे सगळं त्यानं मग सावळा कंकणू बाहू पसरणू दक्षिणू अलिंगिला स्वशरणू भक्त राजू असं समरस करून टाकलं. तुका म्हणे तुम्हा होईल ये परी अनुभवावर येईल मग. ज्या वेळेस तुम्हालाही देखील मला जशी स्थिती प्राप्त झाली ना समरस करून टाकलं ना एकरूप करून टाकलं मला जो आनंद आहे तुम्हाला येईल हो. तुम्ही धीर सोडू नका तुम्हालाही असा आनंद प्राप्त होईल. पण केव्हा परमात्म्यानं कृपा केली मग तुम्हाला ज्यावेळेस अनुभव येईल त्यावेळेस तुम्हाला अशा माझ्यासारखी स्थिती तुम्हालाही प्राप्त होईल. आता तुम्हालाही प्राप्त व्हायचं आहे परंतु सगळ्यांना इच्छा कुठं असते हो नाही का. त्याकरता ती म्हणजे सखी जी आहे तुकोबाराय सखीचं रूप करून आपल्या ज्या काही अज्ञानी सखी आहेत त्यांना उपरोधिक भाषेत असं म्हणतात नाही का. काय म्हणते उपरोधिक भाषेमध्ये जैशा तुम्ही दुरी आहात तैशा राहा अंतरे नका येऊ देऊ आळ अंगे गोपाळ दडला असे अवघा हाची राखा काळ विक्राळाची होता तुका म्हणे मदाईशा होता पिशा जगनिंद्य. जशा तुम्ही दुरी आहात जशा प्रकारे तुम्ही आत्तापर्यंत दूर आहात परमात्म्यापासून दूर आहात. परमात्म्याचा विषय त्यांचा काही त्यांच्या गावालाच नाही. परमात्मा म्हणजे काय जशा दूर आहात तशाच प्रकारे दूर राहा. म्हणजे परमात्म्याच्या जवळ जाऊ नका. परमात्म्याच्या जवळ गेलात तर परमात्मा काय जसं तुकोबाराय म्हणतात ना तेथे पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे तेथे जाऊ नका कोणी आले नाही परतोनी. तिथे गेलेलं मागे येतच नाही जाऊ नका कोणी. आता जाऊ नका सांगण्यात तात्पर्य आहे का अहो तिथे जा पुन्हा जन्म तुका पंढरीसी गेला पुन्हा जन्मा नाही आला हे सांगायचं. पण उपरोधिकपणाने सांगितलं. तसंच या ठिकाणी देखील त्या अज्ञानी सख्यांना उपरोधिकपणाने बोलते जशा तुम्ही दूर आहात ना देवापासून तशाच दूर राहा नका येऊ दिवाळ. जसं आम्ही देवाच्या जवळ गेलो आणि लोक आमच्यावर काय म्हटले आळ घेऊ लागले पाहे विचारणी आहेत देवाशी क्रीडा करतात असं लोक आम्हाला जगनिंद्य नाईधिंद सारखी असे लोक आम्हाला आळ घेऊ लागलेत. तर तसं तुम्ही अंगी गोपाळ दडला असे आणि परमात्मा जो आहे आमच्याशी एकरूप झाला समरस झाला असं लोक म्हणतात. तसं तुम्हाला होईल आता कदाचित पण असं करू नका आमच्यासारखं करू नका नाही का. मी सांगण्यात तात्पर्य हे का
नाही, आमुचे नाचणी नाचू नका असं सांगण्यात तात्पर्य काय, तुम्ही असंच करा, यातच खऱ्या अर्थानं कल्याण आहे. परंतु उपहासपणे म्हणतात, जसं माऊली म्हणतात ना काय, की ही जर सृष्टीची परंपरा आहे, जर विषय लोकांना विषय सेवन केलंच नाही तर मग हे चालणार कसं. त्यामुळे तुमचे उपकार आहेत ब्रह्मदेवाच्या सृष्टीवरती, कारण तुम्ही चालवली ना परंपरा, नरकाची परंपरा कोणी चालवायची. जसं माऊली उपरोधिकपणे म्हणतात त्याचप्रमाणे अवघा हाची राखा काळ विक्राळाची भोवता. तुम्ही काय करा, हा अक्राळ विक्राळ असणारा जो काळ जो आहे तर तो भयानक काळ तुमच्या भोवती त्याचं रक्षण करा. म्हणजे काळाचं रक्षण करा म्हणजे काळ तुम्हाला खाल्लं पाहिजे ना काळाने, म्हणजे काळाला तुम्ही राखून ठेवा जेणेकरून तुम्ही काळाच्या तावडीत जाताल. तुका आता मद आयशा होता पिशा जगनिंद्य. ज्या पिशा म्हणजे वेडी, जगनिंद्य जगाच्या, आणि जर तुम्ही मद आयशा होता माझ्यासारख्या झाल्या परमात्म्याकडे आल्या तर काय होताल, जगात निंद ठरताल, जग तुम्हाला वेडी झाली असं म्हणताल. त्यामुळे तुम्ही दूरच राहा. दूर राहण्यात तात्पर्य नाही, तुम्हालाही असा आनंद प्राप्त करून तुम्ही आमच्याकडे या असं उपदेश केलेला आहे. सतीचे ते घेतावान बहु कठीण परिणामी जीवासाठी गौरव वाढे आहाच जोडे ते नव्हे. जरी होय उघडी दृष्टी तरी गोष्टी युद्धाच्या. तुका म्हणे अंगा येता तरी सत्ता धैर्याची. तर परमार्थ नव्हे लेकुराच्या गोष्टी ते व्हावा पोटी अनुताप. तर त्याकरता जे सतीचे ते घेता वाण बहु कठीण परिणामी. सतीचं वाण घ्यायचं. सतीचं वाण घ्यायचं म्हणजे काय, जे सती जे आहे तर दृढ प्रतिज्ञा करणारी, प्राणावर बदले म्हणजे प्राणावर बेतल्या असता देखील मोडता न येणारा निश्चय करणं, याला काय म्हणतात, सतीचं वाण असं म्हणतात. व्रत ज्याची सती जी आहे तर सती जात असताना सर्व अलंकार परिधान करून त्या आठवणी एका उडी घाली म्हणे तुका आपला देह समर्पित करते आणि ती अक्षय अशा पतिलोकाला प्राप्त होते. जसं तिचं नाव होतं, पण केव्हा, सहजासहजी होतं का. सायास केलिया वाचून ते नाही भविष्यावरी काही घालू नये. सायास बाबा म्हणत असतात प्रातस्मरणीय गुले बाबा, सोपं नाही बाबा, तुंतनं करावं लागतं. वस्तुस्थिती आहे नाही का, परमार्थ सोप्या गोष्टी नाही. चाललंय मग तसंच ते म्हणून चाललंय, हा जन्म नाही तर पुढचा जन्म कधीतरी लागेल एक दिवस, असं नाही, एक ह्याच जन्मात लागलं पाहिजे नाही का कडेला. बहु कठीण परिणाम सतीचे ते, जसं कोणी सतीचं वाण घेतलं म्हणजे सतीसारखा निश्चय केला, स्वतःचा काही विचारच केला नाही, असं याला म्हणतात सतीचं वाण घेणं, प्रतिज्ञा पत्कारणं. परंतु ती प्रतिज्ञा करणं सोपं आहे, पण त्याचं निभावणं कठीण आहे. जीवासाठी गौरव वाढे, आणि ज्या वेळेस ती आपला जीव समर्पित करते त्यावेळेस तिला गौरव अर्थात सन्मान महत्त्व प्राप्त होतं. तसं या भक्तानं पूर्ण जीवन समर्पित त्या परमात्म्याला केलं, त्यांचाच गौरव वाढतो नाही का. सहजासहजी होत नाही, आहाच जोडे ते नव्हे. आणि वर चाललंय नाही का, होईल तेव्हा होईल असं म्हटलं तर काही प्राप्त होत नाही, गौरवही प्राप्त होत नाही, भगवान परमात्म्याची प्राप्तीही प्राप्त होत नाही. जरी तुमची दृष्टी उघडी असेल, दृष्टांत देऊन सांगतात युद्धाच्या गोष्टी. युद्धामध्ये गेल्यानंतर शत्रूवर समोर वार करत असताना डोळे कसे पाहिजेत. शत्रूचा समोरून आपल्याला वार होऊ लागला आणि आपण डोळे झाकले, त्याला शूर म्हणायचं का. ते शूरत्वाचं लक्षण नाही. जरी उघडी दृष्टी असेल तर त्या युद्धात तो हा खरा महान पराक्रमी आहे असं म्हटलं जातं. तुका म्हणे अंगा येतात तरी सत्ता धैर्याची. त्याप्रमाणे आपल्या अंगावर जरी आलं कितीही संकट प्राप्त झाले पण तरी देखील ते धैर्य जे आहे, न्यायात पतः प्रविचलन्ति पदम न धीरः. एक सुभाषित काहीतरी ते म्हणतात, लक्ष्मी समाविशतु गच्छतु वा यथेष्टम निंदन्ति नीति निपुणः यदि वास्तुवंतु. जे नीति निपुण आहेत त्यांनी स्तुती करो किंवा निंदा करो. निंदन्ति नीति निपुणः यदि वास्तुवंतु लक्ष्मी समाविशतु गच्छतु वा यथेष्टम. लक्ष्मी येवो किंवा यथेष्ट तिच्या म्हणण्याप्रमाणे जावो. आद्यैव मरणस्तु युगांतरे वा. आज मरण आलं काय किंवा कालांतरण आलं काय, परंतु न्यायात पतः प्रविचलन्ति पदम न धीरः. धीरतो कारण साह्य होतो नारायण की धृत्याया धारयते. की अनेक दृष्टांत माऊलीने दिलेले आहेत. हे असो पाहू उचलला मदमुकन ठेवी ती खाला, गाजोनी पुढे झाला सिंह जरी. तसं हे धैर्य, परमार्थामध्ये धैर्य पाहिजे, धीरता पाहिजे. तरी कारण काही नाही का, आपण परमार्थाला लागतो इतके वर्ष झाले, 2 तप झाले पण अजून काहीच नाही हो.
नाही का, धीर तो कारण सहाय्य होतो नारायण. त्यामुळे धीर धरून होत राहतंय नाही का. आडवा तो तरी सत्ता धैर्याची, जीवासाठी गौरव वाढे, आहात जोडे ते नव्हे. त्याकरता जीव समर्पित केला पाहिजे. तुका भिकेसाठी कोण राज्य देतो? भिकेत कोण राज्य मिळतं का? त्यासाठी काय करावं लागेल? तुका म्हणे बळी देता ते निधान, भिकेसाठी कोण राज्य देतो? जीव द्यावा पायी, जीव पायी द्यावा लागतो. आडवा तर उभा. आता तत्वचिंतनात स्थिती सांगतात. दासे दाटोन या प्रभा, देव नाही एकविध, एक भावासे शुद्ध, भेदाभेदा आटे, नाही फार कोठे तुटी. तुका म्हणे गोवा, उगवा व्यवहाराचा हेवा. परमात्मा जो आहे ना, वस्तुस्थिती अशी आहे काय, वस्तुस्थिती कळालेली आहे. वस्तुस्थिती कळून काम भागत नाही. तिथपर्यंत आपल्याला पोहोचलं पाहिजे ना. साखर गोड आहे म्हणून काम भागणार, ती खाल्ली पाहिजे. तसं हे शब्दानं कळालं. आडवा उभा दाटोन या तो प्रभा, म्हणजे प्रकाश जो आहे परमात्मा, आडवा उभा दाटोन या असे तो भरून उरलेला आहे. आडवा तिडवा मत्तः परतरम नाण्यात किंचिदस्ति धनंजया, मयी सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणा युवा. असा परमात्मा जो आहे विठ्ठल जरी स्थळी भरला असा भरून उरलेला आहे. परंतु जरी परिपूर्ण असला, परमात्मा व्यतिरिक्त दुसरं काहीच नसलं, पण त्याचा अनुभव कुठे येतो? देव नाही एकविध. परंतु तो असं जरी वस्तुस्थिती असली, परंतु तो परमात्मा एकविध म्हणजे एक प्रकारचा, एक रूपानं आहे, अशा प्रकारचा अनुभव येत नाही. का बरं? कारण अनेक प्रकारच्या उपाधी आहेत. त्या उपाधीमुळे उपहिताचं आपल्याला ज्ञान होत नाही. आपली नजर उपाधीवर जाते, उपहिताचं ज्ञान होत नाही. पदार्थाला पाहतो, पदार्थोपही चैतन्याला ग्रहण होत नाही. परंतु ज्या वेळेस भूतेषु भूतेषु विचिंत्य धीरः, संपूर्ण प्राणीमात्रामध्ये समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरं विनश्यत्स्व विनश्यन्तं यः पश्यते स पश्यते. असा जो पाहतो तो खऱ्या अर्थानं पाहतो. त्याचं खरं पाहणं आहे कोणतं? की समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं, सर्व प्राणीमात्रामध्ये सर्वाघटी राम, देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. असा पण ते कोणाला कळतं? शुद्ध भाव झाला असता तर त्या शुद्ध भावानं परमात्मा एक रूपानं कसा आहे, समान रूपानं कसा आहे, देश काल वस्ती परिस्थितीनुसार त्यात काहीमध्ये व्यत्यय होत नाही, बदल होत नाही, परिवर्तन होत नाही, असा परमात्मा नित्य शुद्ध बुद्धमुक्त असा आहे. असे शुद्ध भावाचं त्याचं आपल्याला ज्ञान होतं. आणि ज्ञान झाल्यानंतर भेदाभेदा अटी, नाही फार कोठे तोटी. मग आता त्या ठिकाणी भेद अभेद अटी म्हणजे याचे कष्ट नाही. कारण तिथं भेदही राहिला नाही, अभेदही राहिला नाही. सर्व यदायम आत्मा, दुसरा पदार्थच नाही. अशा प्रकारच्या स्थिती प्राप्त झाल्यानंतर मग आता नाही फार कोठे तुटी, त्या परमात्म्यामध्ये तुटी होत नाही. देशकाल वस्तू परिस्थितीनुसार गत्यंतर होत नाही. तुटीचा अर्थ केलेला आहे उणीव होत नाही, कमतरता होत नाही, तो भरून पुरुणी उरला अशा प्रकारचा परमात्मा आहे. त्यामुळे भेदाभेद तो भेद आहे. जीव परमात्म्यामध्ये झेभेद आहे का अभेद आहे? जीवाजीवाचा भेद, जडाजडाचा भेद, जीव जडाचा भेद, सगळे भेद काय होतात? मावळून जातात. मग त्याच्याविषयी गेला वाद खंडोन. तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी. त्याचं कष्ट करण्याची काही आवश्यकता राहत नाही. भेदाभेद आटी नाही, त्याचं कष्टच राहिले नाही. कारण एकच वस्तूच एक आहे. एकमेवाद्वितीयं ब्रह्म नेह नानास्ति किंचन. अशी वस्तुस्थिती झाल्यानंतर, ती अनुभवाला आल्यानंतर मग आता भेद का अभेद या सगळ्या गोष्टी अलीकडच्या तेरावरच्या आहेत. वस्तुरूपाच्या ठिकाणी काही नाही. तुका म्हणे गोवा उगा व्यवहाराचा हेवा. आता ही जी काही स्थिती प्राप्त करून घ्यायची असेल तर हे गोवा म्हणजे गुंतावडा, जे काही बंधन आहे, तर व्यवहाराचा हेवा उगवा. व्यवहाराचा जी हेवा, हाव, लोभ, हव्यास जे आहे ते हव्यास ते नाहीशी करा, उगवा, मोकळं करा, नाहीसं करा. देवा आम्हाला हे सगळं कळतं आहे, आम्ही चिंतन करतो आहो, पण थोडासा टेका द्या ना. त्याकरता तुम्ही आम्हाला सहाय्यभूत व्हा, जेणेकरून आम्हाला सहाय्यभूत झाला असता आम्ही जे चिंतन करतो आहो त्याला सहाय्यभूत होईल. नाही का? शांतीपाठामध्ये आपण सगळ्या काय ह्या प्रार्थना आहे किंवा शांतीपाठ आहे, वैदिक शांतीपाठ, त्याच्यात सगळ्या देवतांना काय प्रार्थना आहे? ओम शन्नो मित्रः शं वरुणः शन्नो भवत्वर्यमा शन्नो इंद्रो बृहस्पतिः शन्नो विष्णुरुक्रमः
नमो ब्रह्मणे नमस्ते वायो. हे सगळं काय, सगळ्या दशमंत्रामध्ये प्रार्थनाच आहेत. वंदे देवा, तुम्ही आम्ही चिंतन करतोच आहे, पण तुम्ही आम्हाला थोडा टेका द्या, सहाय्य करा आणि आमच्या अंतःकरणात थोडीभूत असे काही असतील असे थोड्याफार संसाराविषयी ते सगळं निवृत्त करा. एका बोटाचे आता यानंतर वरपंग असणारा वैष्णव तर ते तुकोबाऱ्यांना आवडत नाही, तेवढं थांबता कामा नये. खरा वैष्णव प्रत्येकानं व्हायला पाहिजे, यासाठी तुकोबाऱ्या आपल्याला टोचून बोलतात. एका बोटाचे निशाणे परिपाक नाही म्हणी, तरी ते संपादिले सोंग. कारणा वाचून या व्यंग, वैष्णवांचा धर्म. जग विष्णूने वर्म, अतिशय पाप. तुका सत्य करी माप. एका बोटाची निशाणे म्हणजे आपण गंध लावतो ना, एका बोटाची निशाणे हिचे काही चिन्ह आहे. परिपक नाही म्हणे, गंध लावतो कोरोनी मानव हवाय अशी जनी, तर परिपाक नाही म्हणे. पण एवढ्यावर भागू नका, केवळ ठीक आहे त्याच्यात महत्त्व आहे नाही असं नाही. गोपीचंद उटी, तुळशीचा माळा, हार मिरवती गळा रे, किंवा कळी काळा जो पाहण्याचे त्याच्यात ताकद नाही, असे अभंग आहेत. परंतु जो प्रवृत्त झालेला आहे, जो प्रवृत्तच होत नाही त्याला तेवढं म्हटलेलं आहे. पण एकदा प्रवृत्त झाला तेवढ्या विषय थांबून राहू नका, तर आपलं पुढं जायचं आहे, नाही का. एका बोटाची निशाणी परिपाक नाही, मन मात्र परिपक्व झालं नाही, तरी ते संपादिले सोंग. ते केवळ फक्त वरवरचं सोंग आहे. त्याच्यावर कारणा वाचून या व्यंग, आणि कारणा वाचून म्हणजे मनाची परिपक्वता झाली नाही, काही नाही, अंतःकरणातले विकार मावळे नाहीत, आणि स्वतःला वैष्णव म्हणतो. खरा वैष्णव कोण आहे? वैष्णवांचा धर्म. जग विष्णूने वर्म. वर्म कोणता असेल? परमार्थ वर्मानं फलीभूत होत असतो. वर्म कोणता असेल? वैष्णवांचा. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. भेदाभेद भ्रम अमंगळ. भेदही अमंगळ आहे आणि अभेदही अमंगळ आहे. भेद अमंगळ कोणता? जीवब्रह्माचा भेद अमंगळ आहे, आणि अभेद अमंगळ कोणता? उपाधीतला असणारा अभेद हा अमंगळ आहे, आणि भेदाभेदही अमंगळ आहे. सर्व वेदायम आत्मा ह्या स्थितीत गेल्यानंतर सर्वच अमंगळ आहे. परमात्मात नित्यशुद्ध व्यवहाराच्या स्तरावर या सगळ्या गोष्टी आहेत, नाही का. पण अव्यवहार्य स्थिती प्राप्त झाल्यानंतर दुसरं काही नाहीच आहे, तो व्यवहारात पडेल का? त्यामुळे व्यवहारात हे सगळे व्यवहाराची संगती लावण्याकरता आहे. तर वैष्णवांचा धर्म सकळ परमात्मा आहे. जे जे भेटे भूत ते ते माणी जे भगवंत, सर्व परमात्मा रूप आहे. अतिशय पाप तुका सत्य करी माप. तर तुम्ही जर भेदाचा कुठेतरी थारत असाल, देवभक्त पण असं थोडासा तरी किंचितसा भेद धरताल. बाकी जगात तर नाहीच भेद, पण देवभक्तात देखील भेद नाही, नाही का. तुकोबाराय म्हणतात ना, हे देवभक्तपणे तुका म्हणे नाही भिन्न, ते देखील भिन्न नाहीत. तर ते भेदाचा कुठेतरी थोडासा तुम्ही धरताल तर ते पापच आहे. तुका सत्य करी माप. आणि माप म्हणजे परिमाण, ते सत्य. तुकोबाराय म्हणतात सत्य माप कोणतं आहे? तर वैष्णवांचा धर्म कोणता आहे? तर सर्व परमात्मा रूप आहे. ह्या स्थितीचा प्रत्येकानं अनुभव घेतला पाहिजे, आणि असं घेतला तरच तो खऱ्या अर्थानं काय वैष्णव आहे. अन्यथा केवळ फक्त चाललेलं हे ढोंग आहे असं आपल्याला टोचून तुकोबाराय आमच्यासारख्यांना बोलतायत, नाही का. बाबा म्हणत असतात ना दृष्टांत, काय ते आधीच सर्प काळ्याना, त्याचेही पुच्छ रगडले जाना, झोंबून उठी सत्राना, नावरे कोणा वरिता. बघा आता होते आपल्या 10 मिनिटात, काय अडचण नाही, कारण आपले अभंग भरपूर घेतले ना आपण. सत्यत्वेशी घेणे भक्तीचा अनुभव, स्वामीचा गौरव इच्छितसे, मग ते आविटन भंगे साचार, पावले विस्तार फिरो नेणे, वाणी वदे त्याचा कोणाशी विश्वास, अभय करे दास सत्यतई, तुका म्हणे आधी न करी तातडी, पायी झाली जोडी तेने शुद्ध. सत्यत्वेशी घेणे भक्तीचा अनुभव, भक्तीचा जो अनुभव प्रामाणिकपणे भक्तीचा मी अनुभव घेईन, कारण मी भक्ती करतो आहे. आणि तर त्या भक्तीला आपल्या हाकेला ओ देणं जर त्या परमात्म्यानं दिली तर तो स्वामीचा गौरव आहे, माझं काय नाही. मी भक्ती केली आणि त्या परमात्म्यानं कृपा केली, त्याचा मोठेपणा आहे. मग ते आविट न भंगे साचार, मग त्यानंतर दिलेलं प्रेमरस तो आविट गे माये विटेना. जो अशा प्रकारचा जो परमात्मा न भंगे साचार, हे प्रेमरस जो आहे उत्तरोत्तर भंगत नाही, उलट अविच्छिन्नम सूक्ष्मतरम अनुभवरूपम, हे उत्तरोत्तर वृद्धिंगत होत राहतं. पावले विस्तार, आणि हे हरिनामवेली पावली विस्तार, आणि फिरून येणे. हा एकदा की एकदा या भक्तिसुखाची चटक लागली तर मग तो आता न फिरे माघारी. हाचे नेम आता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाच्या. आता पुन्हा संसारात हा प्रवृत्त होत नाही, नाही का. बाबांचं एक वाक्य आहे, म्हणजे स्वामी महाराजांच्या पुस्तकात लिहिलं आहे,
ते म्हणतात घरी जाऊन परमार्थ करणं म्हणजे एकदा देवासाठी बाहेर पडलेला आहे. देवासाठी बाहेर पडून पुन्हा जर घरी जाऊन इच्छा करत असेल तर ते एक प्रकारे उकिरड्यावर संध्या करण्यासारखं आहे, असं ते वाक्य आहे. वाणीमध्ये त्याचा कोणाशी विश्वास, अभय करी दास सत्यतई. केवळ वाणीनं बोलतो त्याला कोण मानतं, शब्दाला कोण मानतो. अभय करे दास, अभयदान दिले का तुम्हाला देवानं. दास सत्यते, ज्यावेळेस तुम्हाला खऱ्या अर्थानं देवानं अभयदान दिलं असेल त्यावेळेस आम्ही तुम्हाला मानू, पण केवळ शब्द आम्ही कोरडे अशा प्रकारचे बोल मानायला तयार नाही. त्याकरता तुकोबारा म्हणतात आधी न करी तातडी. मी देखील तातडी करणार नाही, उतावीळपणा करणार नाही. ज्यावेळेस खऱ्या अर्थानं परमात्म्यानं कृपा केली, अभयदान दिला, त्यावेळेस पायी झाली जोडी तिने शुद्ध, त्यावेळेस मी खऱ्या अर्थानं शुद्ध वैष्णव अशा प्रकारचं होईल. तर सर्व आणि आता यानंतर मला परमात्म्याने कृपाही केली, मला ज्ञान झालं. ज्ञान झाल्यानंतर आता राहिलेलं आयुष्य आहे. मग आता या आयुष्यामध्ये मी काय करेल. सर्वात्मकपण माझे हिरोनी नेतो कोण. मनी भक्तीची आवडी हेवा व्हावी आईशी जोडी. घेईन जन्मांतरे हेच करावया खरे. तुका म्हणे देवा ऋणी करुणी ठेवा सेवा. सर्वात्मकपण जे काही सर्वम यदायम आत्मा आत्मविदम सर्वम असा प्रकारचा जो काही अनुभव आलेला आहे, सर्व आत्मरूप आहे. असा अनुभव आल्यानंतर हे जे काही वस्तुस्थिती आहे, स्वरूपस्थिती, कोण हिरून नेतो. हे काही हिरून नेणार आहे, कोणी चोरून नेणार आहे का. झालेलं ज्ञान कुठे जात असतं का. झालेलं ज्ञान जात नाही. जर संसार केल्यानं बिघडत नाही, ज्ञान झाल्यानंतर मग परमार्थ केल्यानं काय बिघडणार आहे का. अर्थात उलट काय, सोन्याला सुगंध आहे, म्हणजे करतच नसतो असा उलटा अर्थ नका घेऊ. मनी भक्तीची आवडी हेवा व्हावी आयशी जोडी. मनी अंतकरणामध्ये भक्तीची आवडी. मग आता राहिलेलं आयुष्य नाही का, जसे तो पूर्वसंस्कार छंदे, जो काही अनुवाद आहे, पूर्वीचे जे संस्कार असते ज्ञानपूर्वी, त्या ज्ञान झाल्यानंतर तसे संस्कार राहतात आणि त्या भक्तीची आवडी अंतकरणात असते. हेवा ओढ त्या परमात्म्याची मला इच्छा निर्माण व्हावी अशा प्रकारची हेवा इच्छा व्हावी अशा प्रकारे जोडी म्हणजे प्राप्ती. आणि याकरताच मी पुन्हा काय करेन. घेईन मी जन्म यादसाठी देवा तुझी चरण सेवा साधावय. असे लोकोत्तर महापुरुष जे आहेत की साक्षात ब्रह्मणा सृष्टा असं ज्यांना म्हणतात की जातो येतो आम्ही देवाचे सांगाते तुका म्हणे गात देवनाम. असे जे केवळ लोकोद्धराचं कंकण हाताला बांधून आलेले आहेत असेच लोक म्हणू शकतात घेन जन्मांतरे हेच करावया खरे. तुका म्हणे देवा ऋणी करुणी ठेव सेवा. देवाला ऋणी करता येतं आणि ते ऋण फेडावया. काय अभंग आहे. मग ऋण फेडावया परमात्मा जो आहे त्या ऋण फेडावया अवतार केला अविनाशी आला आकाराशी. आणि हळूहळू परमात्मा जो आहे एकदम ऋण काही फेडत नाही, मग हळूहळू त्यांचं ऋण फेडण्याचा परमात्मा प्रयत्न करत असतो. असं त्या परमात्म्याला या सेवेमध्ये ऋणी करून ठेवू. म्हणजे राहिलेल्या तत्त्वज्ञानापूर्वी भक्तीच करू आणि तत्त्वज्ञानानंतरही पुन्हा जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाकरता आम्ही भक्तीच करू. हेच आपल्या वारकरी संप्रदायाची विशेषता आहे, वैशिष्ट्य आहे. आणि का त्या गती हंस कावळेने होते. पुन्हा तुकोबाला थोडंसं आपल्याला टोचतात. त्या सांडा सांडा रे मठारे एके गाठी सवेधुरे. नाके विने मोती उभ्या बाजारे फजिती. हुकुमदाज तुका येथे कोणी फुदो नका. फुंदो का हां फुंदो नका. अनुसार पुढे गेला. आणि त्या गती हंस कावळीने होती नाही का. भुतळी जरी कावळ्याने किती प्रयत्न केला, चालायला चाल म्हटले कोणाची राजहंसाचे चालणे. भुतळी झाली आहे शहाणे, पण त्याचे म्हणजे आचरण कोण करू लागला. कावळा. कितीच कावळा तसा चालायचा प्रयत्न केला तरी ते काय कावळे का हंस होतील का हो. कावळे कधी हंस होऊ शकत नाही. म्हणून तुम्ही किती बाहेरचा आव्हानला महामंडलेश्वर नाही का तर असं कितीही म्हटलं स्वतःला मोठेपणा मिरवला पण तरी देखील हे बाहेर लक्षणाने साधू होत नसतो. म्हणून सांडा सांडारे मठारे हे काय ज्या काही उपाध्या आहेत नाही का, मागच्या पुढच्या काय असतील जितक्या आपण लावतो नाही का, कोण कोण सगळ्या उपाधी सोडून द्या. मठारे म्हणजे मठात राहणाऱ्या लोकांना आश्रमधारी किंवा सगळे उपाधी सोडून द्या. मठारे म्हणण्यात सगळ्याच उपाधी सोडून द्या नाही का. नाहीतर माऊली म्हणतात ना, सगळं सोडून गेला आणि कुपी बांधली आणि त्या झाडाला कोणी पान जरी तोडलं तरी तिथं काय करतो, शिव्या देतो नाही का. असं होतं. मोकळ्या चक्कल केला आणि टकलावर घेऊन पाणी भरू लागला, त्याचा काय उपयोग आहे नाही का. ते आपण काय केलं पाहिजे की काय त्या श्रवणम करूया
संन्यस्य श्रवणम करूयात. हां, त्यानं काय केलं? पहिला कर्तव्य कोणतं आहे? श्रवण हेच कर्तव्य आहे. जिज्ञासा उत्पन्न झाली असता बाकीचे कोणतेही कर्तव्य नाही. श्रवण हेच सर्वात अंतरंग अशा प्रकारचं कर्तव्य आहे. सांडा सांडारे मठारे एके गाठी सवे धुरे. आणि तुम्ही जे धुरे सवे धूर असणारा सर्वश्रेष्ठ असणारा जो परमात्मा अग्रगण्य असणारा त्याच्याबरोबर तुम्ही गाठी करा, ऐक्य करा. त्याच्यात खऱ्या अर्थानं हित आहे. आणि नाही तर केवळ वरपंग बाह्य देखावा तो तुम्ही राहाल तर ते कसं होईल? ज्याप्रमाणे एखाद्यानं काय केला, नाकच नाही, नाक तिथं त्या ठिकाणी मोती घातले, सगळे लोक हसतील की? तसं तुम्हाला हसतील नाही का? उभ्या बाजारे फजिती. उभ्या बाजारामध्ये तुमची भर बाजारात तुमची फजिती होईल. संतांकडून तुमची फजिती होईल. संतांच्या बाजारात गेल्यानंतर, संतांच्या सभेमध्ये गेल्यानंतर म्हणतील हा मोठा दिसतो दांभिक नाही का? असं तुम्हाला लोक हसतील. संत हसतील मज, संत मला हसतील. देवा हुकुमदाज तुका येथे कोणी फुंदो नका. तर तुकोबराय म्हणतात मी कोण आहे? हुकुमदाज. हुकुमदाज म्हणजे देवाच्या सत्तेनं मी आज्ञा करणार आहे. येथे कोणी आढ्यता गर्व माझ्यापुढे, तुम्ही लौकिकात आज्ञान लोकात मोठेपणा मिरवतात, माझ्यापुढे जमणार नाही. मला मात्र दळणी निवडूक खडे जे आहेत आम्ही स्पष्ट खडे निवडावे खडे तरी दळण ओझ घडे. आम्हाला सगळं कळतं, बडबडीची चावाच कावानी अथवा सत्य. तर हा परमार्थ जो आहे तर एवढा सोपा नाही, कठीण आहे. इतर सामान्य अज्ञानी जीवांना याकरता अनेक दृष्टांत दिले. ढेकनासी बाजगड उतर चढ केवडी होता तैसा कळो भाव. आला वाव अंतरीचा बोरामध्ये असे आळी आठोळीचं भोवती. पोटासाठी वेचीचने राजा म्हणे तोंडे मी. बेडकाणे चिखल खावा काय ठावा सागर. तुका म्हणे तैसे आहे काय पाहे त्यात ते. तर ढेकनासी बाजगड एवढा छोटासा आहे, तर त्याला ती बाजेवर चढतं. पूर्वी बाज होती नाही का? आता कॉट काय आली नंतर ती जाऊ द्या. ढेकनासी बाजगड तर ढेकणाला त्या बाजेवर चढून चावण्याकरता ते बाज चढणं म्हणजे जसं आपण एखादा गड चढून जातो ना, उंच असणारा गड, तर त्या प्रतापगड असे जे उंच उंच गड आहेत त्या गडावर चढण्यासारखं त्याला श्रम होतात. उत्तर चढ केवढी तैसा होता तैसा कळो भाव. त्याप्रमाणे त्याच्या अंतःकरणामध्ये जसा अधिकार असेल त्याप्रमाणे आला वावा अंतरीचा. अंतःकरणामध्ये जो काही मिथ्या ढोंग धारण केलेलं होतं ते आम्हाला कळून आलेलं आहे. तर ते कसे परिच्छिन्न आहेत? देहामध्येच अडकलेले आहेत. बोरामध्ये असे आळी, बोर असतं आणि आठोळीचं भोवती बोरामध्ये आळी असे. बोर असतं, आठोळी त्यात बी असते आणि त्या बीच्या बाहेर काय असतात? आळ्या असतात. आणि त्या आळ्यांना काय वाटतं? एवढंच मोठं काय हे ब्रह्मांड आहे. मग त्याला बाहेरचं काय माहिती आहे का हो? म्हणजे त्या आळीला ब्रह्मांड म्हणजे बोर एवढंच त्याला वाटतं. तसं हे जे काही देहाभिमानी पुरुष आहेत तर त्यांना जे देहासक्त पुरुष आहेत तर त्यांना या आत्मतत्वाविषयी काही ज्ञान नसतं. देहालाच काय समजतात? हे देहखंडानाम आत्मा असं त्यांना ज्ञान असतं. पोटासाठी वेचीचणे राजा म्हणे तोंडे मी. तर जो काय करतो? पोटासाठी वेचीचणे, रस्त्याने चालला, भूक लागली आणि चणे वेचत चालला, रस्त्यात पडलेले, आणि म्हटला काय मी राजा आहे. आता चणे वेचणारा कुठे राजा होईल का हो? पोटासाठी चणे वेचीन तोंडे राजा म्हणे. तरी काय फक्त बोलण्यापुरतंच राजा म्हणण्यापुरतं आहे नाही का? आता नाही सांगायचं होत्या. बेडकाने चिखल खावा काय ठावा सागर नाही का? अंबारीची किंमत काय? राजाला म्हटला काय हत्तीसहित अंबारीची किंमत काय सांग. अरे नंतर म्हणल्याला कोण देऊन ठेवा दुसऱ्या दिवशी तो अभि चली गई. बेडकाने चिखल खावा काय ठावा सागर. बेडकाला काय फक्त त्या तळ्यातला तिथल्या पुरता विहिरीतला चिखलच माहिती आहे. त्याला म्हटलं सागर काय? केवढा असतो सागर? एवढा असतो का? तेवढा असतो का? किती फुगला फुटून जाईल ना. त्याला काय सागर कळणार आहे का? तुका म्हणे तैसे आहे. तशा प्रकारची ही स्वरूपस्थिती आहे. सामान्य अज्ञानी जे जीव आहे, जे कर्मामध्ये आसक्त आहेत, त्यांना ही जी काही स्वरूपस्थिती आहे हे सहजासहजी करणार नाही. कर्मयोग असतो कामीनाम. कर्मयोगी असेल, कामी असेल त्यांच्याकरता कर्मयोग आहे. न विरक्तो ना ते सक त्यांच्याकरता भक्तियोग आहे. आणि न्यासीना मेह कर्मसू, ज्याने सगळ्या कर्माचा संन्यास केला नाही का, कर्माचा परित्याग केला, ते श्रवणाचे अंतरंगाच्या श्रवणाचे अधिकारी आहेत. त्यामुळे हे सर्वांना साध्य होणार नाही. धाव आता देवा
पुन्हा परमात्म्याचा धावा करतात. धाव धाव गरुड ध्वजा आम्हा अनाथांच्या कादा, बहु झालो कासा वीस, म्हणून पाहे तुझी वास, पाहे त्या मार्गे कोणी येते माझ्या लागे, आसोनी आयसा तुझ सारिखा कोवसा, न लवा उशीर नेनो का हो केला धीर, तुका म्हणे चाली नको चालू धाव घाली. हे गरुड ध्वजा ज्याच्यावरती ध्वजेवर चिन्ह आहे, गरुडाचं चिन्ह आहे, असे भगवान परमात्मन आम्हा अनाथांच्या कादा, आमच्या अनाथांचं कार्य करता तुम्ही धाव घाला. बहु झालो कासावीस देवा, मी फार व्याकुळ झालो रे, म्हणून तुझी वास पाहतो, इच्छा आस करतो आहे, पाहतो आहे परमात्मा कधी येतो, पाहे त्या मार्गे, त्या परमात्म्याच्या मार्गानं कधी त्या परमात्मा येतो, कोण येते माझ्या लागे. लागे शब्दाचा अर्थ केलेला आहे की माझ्याकरता, माझ्यासाठी कधी परमात्मा येतो, अशा मी वाट पाहत आहे. त्या मार्गाकडे आरोनिया पाहे वाट, कटकट सोसेना आसोनिया आयसा तुझं सारेखा कोवसा देवा. आणि तू जर नाही आला तर तुझं सारखा कोवसा आयसा आसोनिया, तुझा सारखा कोवसा म्हणजे आश्रय त्याचा स्वीकारावा है ना. जो मद होय अनन्य शरण, त्याचे निवारे मी जन्ममरण, ज्या लागी शरणागता शरण्य शरणम, असं म्हणून तुझं वर्णन केलेलं आहे. असा असताना तू कैवारी असताना साधू संतांचा तुझ्यासारखा असून या, असा असून जर आमची उपेक्षा होत असेल तर मग कसं रे देवा. न लवा उशीर नेनो का हो केला धीर, देवा आता उशीर लावू नका बरं का. न लवा उशीर नेनो, का बरं तुम्ही अशा प्रकारे मला धीर धारण करायला लावलं, आणखीन की वेळ वाट पाहायला लावली. देवा आता उशीर करू नका. तुका म्हणे चाली नको चालू धाव घाली, आपल्या चालीने चालू नको बाबा. आतापर्यंत तू आला धावून, मी पाहिलं नाही का, द्रौपदीला आला, परंतु किती तिला सतावलं, किती तर सगळं सहन करावं लागलं, मग तू आला. असं तुझ्या चालूने चालू नको बाबा, नाही का. आपण ती चाल पाहिली ना, गोष्ट मागच्या सत्रात सांगितली आपण, ते भगवान परमात्मा येतं. काल तर स्पष्टच झालं, दिगंबर महाराजांनी सांगितलं पूर्ण व्यवस्थित, ती त्यांच्याकडूनही पूर्ण आवृत्ती झाली. आता त्यामुळे ती काही सांगत नाही. तू का म्हणे चाली, तसे चालीने चालू नको देवा, नको चालू धाव घाली, तर त्या चालीने चाल, धाव घाल, धाव 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 घाली आई, आता पाहतीस काय. हे आई धाव, वेगाने धावून ये, तुझ्या चालीनं चालू नको. तुझी चाल जी आहे मंदगत मंद, ती सोडून दे, मला आता विरह सहन होत नाही. हे पांडुरंगे पांडुरंगे माझे गंगे माऊलिये, हे आई पांडुरंगे आई, हे गंगे माऊलिये, पान्हा घाली प्रेमधारा, मला प्रेम पान्हा पाज. कोणता प्रेम, हे गंगामय्यामधचा अखंड प्रवाह वाहत आहे, त्याप्रमाणे तू असणारी गंगामाई, तुझ्या ठिकाणी असणारा जो प्रेमाचा धारा, प्रेमाचा जो पूर आहे, त्याचा पान्हा मला तू पाज. पूर क्षीरा लोटो दे. आणि या ठिकाणचं पूर कोणतं आहे, प्रेमरूपी क्षीर असेल, भक्तिरूपी क्षीर असेल, जो परमात्म्याचा गुणमाधुर्य, रूपमाधुर्य, लीला माधुर्य, अशा सगळ्या माधुर्यांचं माधुर्यरूपी जे काही दूध आहे, तर ते दूध पुष्कळ प्रमाणात मला तू दे. अंगे अंग मिळवणे करीधनी फेडावया, हे आई मला तुझं अंग मिळू दे, अर्थात तुझं मला स्तनपान करू दे, त्या प्रेमाचा, भक्तिप्रेमाचा आनंद घेऊ दे, करीधनी फेडावया. आणि कशा करता, तर हे समाधान तृप्ती होण्याकरता मला तो आनंद घेऊ दे. आणि मग तो आले असता मी काय करल, मी उड्या घेईन आणि सांडेन कुड्या भावना, ज्या वाईट दुष्ट भावना असतील, विचार असतील, हे सगळे विचार सोडून देईन आणि तुझ्याकडे उड्या मारून तुझा प्रेम पान्हा, तुझ्या प्रेमाचा आस्वाद मी घेईल. याकरता तू धीर लावू नको. याकरता पुन्हा प्रभूला गजेंद्र आख्यान सांगतायत. गजेंद्र पशु आपते मोकलीला, तो तुझं स्मरला पांडुरंगा, त्यासाठी गरुड सांडूनी धावसी, माया झळंबसी दीनानाथा, धेनू वत्सावरी झेप घाली दैसी, तैसी गजेंद्राशी सोडविले, तुका म्हणे ब्रीद. गजेंद्र जो पशु आहे, तर त्याला गजेंद्रा नकरानं धरलं होतं ना, काल गोष्ट होऊन गेली. त्यांचं युद्ध चाललं, परंतु शेवटी सोडून दिलं, नाही का. कुठपर्यंत येतात, तिथपर्यंतच येतात, इथपर्यंत घशापर्यंत येत नाहीत ते मोकलीला. पण त्यानं मात्र सगळ्यांनी ज्यांची उपेक्षा केलेली आहे, तर त्याला मात्र एक परमात्मा आहे, तो तुझं स्मरला पांडुरंगा. त्यासाठी तू अशा प्रकारे धावून आलास. ज्यावेळेस त्याने स्मरण केलं, त्यावेळेस मात्र गरुड, एवढा मोठा गरुड वेगाने प्रचंड चालणारा, पण त्यालाही देखील सांडून त्याला त्याग केला. आणि नाही का, लक्ष्मीने विचारलं कुठे निघालात, तर हा म्हणण्यापर्यंत कुठे तिथं होता.
आणि ती म्हणेपर्यंत गजराजापर्यंत पोहोचले गेलं आहे. माया झळंबेसी दीनानाथा, हे दीनानाथा तू प्रेमानं घाईनं ये, आता उशीर लावू नको. कशाप्रमाणे धेनू वत्सावरी झेप घाली दैशी, ज्याप्रमाणे सवत्स अशा प्रकारची नुकतीच वेलेली गाय आहे, ते वत्सानं हंबरडा फोडल्याबरोबर ती धावून येते, त्याप्रमाणे तू देखील धावून ये. जशा प्रकारे गजेंद्राला तू त्या नकराच्या तावडीतून सोडवलं. तू का म्हणे ब्रिदे बांधिला, देवा तू ब्रिदा, तुझ्या ठिकाणी ब्रीद आहे, तुझं व्रत आहे, तुझी प्रतिज्ञा आहे, तू बांधलेला आहे. कशासाठी? भक्तांना तारण्याकरता. भक्त रक्षावया अवतार घेशी, आपुल्या पाळीशी भक्तजना. असं भक्तांना संकटातून रक्षण करण्याकरता तू येत असतो. म्हणून देवा तसा तू त्यांना आलास, तशा प्रकारे तूही आम्हाला ये, अशा प्रकारे देवाला प्रार्थना करतात. असेही आपणही देवाला प्रार्थना करू. देवा आम्हाला देखील तुमचं जे काही सगुण विग्रह आहे त्याचंही आम्हाला दर्शन दे, त्याचाही आम्हाला आनंद दे, आणि तुमचं वास्तव स्वरूप त्याचंही आम्हाला आनंद दे, अशी त्या भगवंताच्या माऊलींच्या चरणी, श्रीगुरुदेवांच्या चरणी प्रार्थना करू. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते, करुणी घ्यावे हे तुमते विनवितू असे. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मदक्षमा करणे संती नव्हे अंगभूत युक्ती. तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. उशीर का केला कृपाळुवा, उशीर का केला कृपाळुवा, जी विठ्ठला उशीर का केला. मज दिले कोणा हाती देवा, मज दिले कोणा हाती, काय मानिली निशांती, काय मानिली निशांती. उशीर का केला कृपाळुवा, उशीर का केला. कोठावरी धरू धीर धीर, कोठावरी धरू धीर. आता 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 मान करू स्थिर. आता मान करू स्थिर. उशीर का केला कृपाळुवा, उशीर का केला. तुका म्हणे जीव ऐसी भाकित से कीव. तुका म्हणे जीव ऐसी भाकित से कीव, ऐसी भाकित से कीव, ऐसी
भाकित से कीव उशीर का केला कृपाळू वा उशीर का केला कृपाळू आजी विठ्ठला उशीर का केला ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की पुढील सत्र बरोबर 6 वाजता